माननीय अध्यक्ष महोदय, प्रश्नोत्तरे. प्रश्न क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, मागील 2 वर्षापासून सातत्यानं राज्यात अवकाळी वादळी पाऊस पडतो आहे. गारपिटीने शेतकरी हैराण झाले आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जीवन जगण्याचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. नैसर्गिक आपत्ती, निसर्गाच्या लहरीपणापासून झालेल्या नुकसानीत शासन व्यवस्था यांनी जनतेला आवश्यक ती मदत, नुकसान भरपाई द्यावी ही शेकडो वर्ष चालत आलेली पद्धती, परंतु ती मोडीत काढून पीक विमा कंपन्यांच्या जाळ्यात कोट्यावधी शेतकऱ्यांना ढकलण्यात आले आहे. अध्यक्ष महोदय, जानेवारी 2024 ते मे 2024 पर्यंत अवकाळी वादळी पावसानं व गारपिटीनं विदर्भात सर्वात जास्त शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहे. अनेक लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. अवकाळी वादळी पावसामुळे कपा, कापूस, संत्रा, मोसंबी, गहू, कांदा, आंबा, टमाटर, वांगी, भेंडी, चवळी, गवार या सर्व पिकांची नासाडी झालेली आहे. तसेच जीव आणि जनावरांचे मृत्यू, घरांची पडझड, वीज खांब पडणे, झाडे पडणे असे अनुषंगिक नुकसानही भरपूर झाले आहेत. विदर्भात एकूण 80,000 हेक्टर आरचे अवकाळी वादळी पावसामुळे नुकसान झालेले. अध्यक्ष महोदय, नागपूर जिल्ह्यात प्रामुख्याने कळमेश्वर, पवनी, रामटेक, कामठी, नरखेड क्षेत्रात अवकाळी वादळी पावसानं मोठं नुकसान झालेलं. अध्यक्ष महोदय, माझे या निमित्तानं शासनाला 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत. कारण शासनाने या ठिकाणी उत्तर देत असताना सांगितलं की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे न होणे आणि काही ठिकाणी चुकीचे पंचनामे होणे इत्यादी कारणामुळे अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही असं विचारलं असता हे खरं नाही असं म्हटलेलं आहे. आणि हे लक्षात घेता नागपूर जिल्ह्यातील तसेच विदर्भामध्ये अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून पंचनामे केले आहे का व किती नुकसान भरपाई शासनाने दिली आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा प्रश्न आहे, नागपूर प्रशासनानं नागपूर विभागाकरिता अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी अधिक निधीची मागणी केलेली आहे. ती आपण कधीपर्यंत मिळवून देणार आहात? प्रश्न क्रमांक तिसरा माझा प्रश्न आहे, जानेवारी 2024 ते मे 2024 पर्यंतच्या महिन्यातील अवकाळी वादळी पावसामुळे नागपूर विभागातील एकूण 112 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे खरे आहे का? चौथा माझा स्पेसिफिक प्रश्न विचारतो आहे. प्रश्नच आहे हा. ठीक आहे, स्पेसिफिक प्रश्न मी म्हटलेला आहे. माझा चौथा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय, नागपूर विभागातील सर्व आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासन म्हणून कोणती मदत केली आहे आणि करण्यात येत आहे याची माहिती अध्यक्ष महोदय मला हवी आहे. अध्यक्ष महोदय, जानेवारी 2024 ते मे 2024 या दरम्यानमध्ये अतिवृष्टी झाली ही गोष्ट खरी आहे. परंतु अध्यक्ष महोदय, शासनाने त्या बाबतीमध्ये ताबडतोब निर्णय घेतला. ही वस्तुस्थिती आहे. सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये सूचना दिल्या गेल्या आणि जवळपास संपूर्ण नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा अधिकाऱ्यांना याच्या सूचना दिल्या गेल्या आणि त्याचे पंचनामे हे झालेले आहेत. आणि त्या पंचनाम्यानुसार शासनाकडे जी काही माहिती आलेली आहे त्याच्यानुसार 2,91,433 हेक्टर जमिनीवरती नुकसान झालेलं आहे. आणि त्या बाबतीमध्ये शासन निर्णय साधारण 5 फेब्रुवारी 2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार NDVIच्या निकषानुसार या सर्व शेतकऱ्यांना आपण मदत करावी लागणार आहे आणि ती केली जाणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून, परभणी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून NDVIची तपासणी ही सुरू आहे. आता परभणी कृषी विद्यापीठाकडनं याची संपूर्ण माहिती NDVIच्या निकषानुसार ही
प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचलेली आहे आणि जी काही सुधारित आता मागणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडनं ही आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर साधारण 15 जुलैपर्यंत जी काही मदत करायची ती वितरित केली जाईल. थोरात साहेब. अध्यक्ष महोदय, एकंदर मागील वर्ष जे होतं खरं म्हणजे पाणी टंचाईचं होतं, दुष्काळाचं होतं. या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी ज्यांनी पिकं आणली आणि विशेषतः जी काही बारमाही पिकं होती, फळबागा होत्या, इतर पिकं जी आणली होती त्याचं नुकसान जानेवारीमध्ये अतिवृष्टी नाही, वादळ होतं. त्याच्यामध्ये वादळ होतं संपूर्ण. आता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही काही द्राक्ष बागांना भेटी दिल्या, पूर्ण कोलमडून गेलेलं, पूर्ण द्राक्षाचा सडा पडलेला अशी परिस्थिती होती. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचा त्यानंतर तुम्ही निर्णय घेताय. आज जुलै आलेला आहे जवळ, जूनचा शेवटचा आठवडा आता चाललेला आहे. अशा वेळेस तुम्ही 6 महिने त्या शेतकऱ्याला मदती करता काही निर्णय घेत नाही, फक्त कागद फिरत राहत आहेत. याचा अर्थ असा की शेतकऱ्याबद्दल कोणतीही सहानुभूती ओलावा तुमच्या मनामध्ये नाही हे सिद्ध होते. आज त्याला मदत करणं गरजेचं होतं, ज्याचं नुकसान झालं त्याला. पुन्हा खरीप उभं करायचं होतं, रब्बीचं त्यावेळेस नुकसान होऊन गेले, अजूनही निर्णय घेत नाही. आणि आता सांगतायत की आम्ही आता हे सर्वे येणारे, अमुक सर्वे येणारे, विद्यापीठ देणारे, असं कधीच पद्धत नव्हती. अतिवृष्टी करता जी मदत करायची, गारपिटी करता मदत करायची की त्या महिन्यामध्ये फार 2 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे. 6 महिने निर्णय नाही तुमचा, हे बरोबर नाही. आपण हे या अधिवेशनामध्ये हा निर्णय तातडीनं जाहीर करणार का, एवढा माझा प्रश्न आहे. या बाबतीमध्ये तातडीने काय तारीखच दिली आम्ही की 15 जुलैपर्यंत या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना आम्ही वितरित जी काही मदत असेल ती वितरित केली जाईल. आता राहिला प्रश्न की 15 जुलै बोललो मी, 15 जुलैपर्यंत ही सगळी तातडीची मदत आमची युद्ध पातळीवरती त्याच्यासाठी प्रयत्न चालले आहेत. आता याच्यातून कुठला शेतकरी वगळला गेला नको पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने 2016 मध्ये एनडीव्हीआयचे निकष हे लागू केले पाहिजे. हा निर्णय आपल्यालाही त्याची कल्पना आहे आणि एनडीव्हीआयचा निकष लागू झाल्यानंतर जी काही परत मागणी आमच्याकडनं कलेक्टरकडे आल्यानंतर 8 दिवसात ती केली जाईल. ज्या विभागाची येईल त्या विभागाला केली जाईल. ठीक आहे. बाळासाहेब पाटील. अध्यक्ष महोदय, शेवटी देतो त्यांचा होता. काय हे सभागृहाला जरा समजावून सांगावं मंत्री महोदयांनी. एनडीव्हीआयचा निकष जो असेल तो कृषी विभागात सामान्य फरक वनस्पती निर्देशांक, पण त्याचा विषयी जी कल्पना आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल. अध्यक्ष महोदय, एकंदर अध्यक्ष महोदय 5 प्रश्न या ठिकाणी विचारत. अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न लॉंग फॉर्म पाहिजे. नाही दिलं. चला. पणाने सर्व ज्येष्ठ अध्यक्ष महाराज नाही अध्यक्ष संबंधित खातं. ठीक आहे, बसून घ्या. अध्यक्ष महाराज, प्रश्न संबंधित खातं आहे, कृषी खातं आहे. प्रश्न विचारला. नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत, एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत. त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना उत्तर देणं हा पहिल्या अभिमान आहे. नाही तांबा, बोला. अध्यक्ष महाराज, 2 महत्वाचे विषय आहेत जे त्यांनी कृषी विभागाचा विषय काढला आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये ते बोलले आणि कृषी विभागाचा विषय घेतला. आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा विषय हा शेवटी शेतीचा जरी असला, शेतीच्या नुकसानाचा जरी असला, तर आपली सिस्टीम ही पिढ्यानापिढ्या अशी चलत आली आहे की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसननी द्यायचं. त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसननी देण्याच्या संदर्भात आलं. उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एनडीव्हीआयच्या संदर्भातला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला. ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो. 2016 पासून एनडीव्हीआयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एसडीआरएफची आणि एनडीआरएफच्या बाबतीतले मदत, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, वादळ असेल, वारं असेल, सर्व जेवढ्या काही
नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत, त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीच्या बाबतीत एनडीव्हीआयचे निकष लावले. आता एनडीव्हीआयचे निकष म्हणजे नेमके एनडीआयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे. आपल्याला इंग्रजीतून सांगायचा, मराठीतून सांगायचा, कन्नडमध्ये सांगायचा, उर्दू. मंत्री महोदय कशातही सांगा, फक्त एनडीव्हीआयचा फुल फॉर्म सांगा, पुढे जाऊया आपण. अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत, एक मिनिट, तुम्हाला फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो, पद्धतशीर सांगतो, इंग्लिशमध्ये सांगतो, तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो. नाही नको ना. अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला, एक मिनिट, तो सगळ्यात महत्वाचा. तो प्रश्न असा आहे की 5-6 महिने का लागले. अध्यक्ष महाराज, आपल्या एक मिनिट विखे पाटील साहेब, नॉर्मलाइज डिफॉर्मेशन व्हेजिटेशन लेवल इंडेक्स. ठीक आहे साहेब, आपल्याला माहितीसाठी सांग. ठीक आहे. आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीव्हीआयचं पडलंय? का एनडीव्हीआयच्या संदर्भामध्ये नाही, बसून घ्या. फक्त समोरच्या मंत्री महोदय, एनडीआयचा मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेलं आहे, आपण बसून घ्या. शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही. अध्यक्ष महाराज, हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे. एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं, मी इंग्लिश मध्ये सांगितलं. आता 5 महिने का फरक पडला या उत्तर होऊ दे, उत्तर झाल्यावर देतो तुम्हाला. सन्माननीय विरोधी पक्ष उत्तर होऊ दे, झालं. आपण ऐकून घ्या. आपलं सुद्धा आपलं तुमची सुद्धा हरकत मी देतो, एवढं झाल्यावर समाधान देतो. होईल. ठीक आहे. मंत्री महोदय अध्यक्ष, मुंडे साहेब बसा आता, बोला. हे तर तुम्ही मला मी स्पष्टपणे आज सांगतोय की तुम्ही आमच्या अधिकाराचा आनंद करताय. अध्यक्ष, हेतू आरोप म्हटला तरी चालेल, आरोप म्हटला तरी चालेल. विरोधी पक्षनेते तिघांना प्रश्न विचारायची संधी दिल्यानंतर उत्तर घ्यायचं नाहीये का आपल्याला? ही पद्धत नाही. आम्ही पण इतके 26 वर्ष झाले सभागृहात काम करतोय. असं होत नाही अध्यक्ष. एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल, गैरहजर असेल, तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो. पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून 2 मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देत आहे. मला एक सांगा अध्यक्ष महोदय, बघा, आपण मान्य करतो कारण सभागृहात मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणालाही द्यायचं आहे. काय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ त्यांनी मागितला ते उत्तर देत असतील, नाही दिले असतील तर ठीक आहे, पुढच्या सिनियर. पण विषय काय होता, आता भरकट चाललाय, याच्यात वेळ चाललाय, अत्यंत गंभीर विषय आहे. माझी हरकत एवढीच की पहिली होती, त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही. ती योग्य आहे का, याचं उत्तर आपण द्यावं. कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले असतील किंवा द्यायचं, मी तुम्हाला मालिका सांगतो. या किती वर्ष नाही दादा असं होत नाही. हा प्रश्न एका प्रश्नावर आपण 14 मिनिटं एका प्रश्नावरती दिली आहेत. 14 मिनिटं झाली. तुम्ही मंत्र्यांना 7 मिनिट दिलात. तुम्ही मंत्र्यांना 7 मिनिट घेतले. मंत्री उत्तर पाहिजे की नको आपल्याला? प्रश्न विचारू दिले काय? एक मंत्री उभा होतो, दुसरा मंत्री उभा होतो. आपण आहे विरोधी पक्ष नेते, आपण मुद्दा मांडला, त्याचं उत्तर घेऊया. प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, तुम्ही ही जी काही मदतीचं निकष सांगताय, आज राज्यामध्ये हे सगळे अवकाळी असेल, गारपिटी असेल, बघा आपण जर पाहिलं तर हे 10/4/2023 पासून जवळपास 8 × 4 = 12 × 3 = 15 16 17 वेळा अवकाळी पाऊस तारकाबाईचा. दुष्काळ असेल, गारपीट असेल, वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल, या सगळ्यामध्ये यावेळेस
जानेवारीपासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त 24 कोटी रुपये, तेही 4/3/2024 ला फक्त 24 कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने मिळाले. त्यातील नाशिक आणि नागपूरचा उल्लेख आहे. हा JR आहे तुमचा, त्याच्यानंतर तुमचा कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली. अध्यक्ष महोदय, मला एवढंच प्रश्न आहे माझा की आज मराठवाड्यावर पडून निघाला, चाऱ्याचा पत्ता नव्हता, होतं नव्हतं पीक गेलं. सोयाबीनला 2013चे दर होते ते यावेळेस मिळाले. 10 वर्षांनी सोयाबीनला 2013 मध्ये जो दर होता तो आता मिळाला 10 वर्षांनी. खतांचे दर वाढले, बियाणाचे दर वाढले, GST लावला, शेतकरी उद्ध्वस्त झाला. या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिसतोय. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका, निकषाच्या पलीकडे जाऊन हो तुम्ही लावलात, तुम्हाला पाहिजे काय उत्तर? तुम्ही लावला GST, तुम्ही सावरकर GST तुम्ही लावला, शेतकऱ्यावर दुधावर GST तुम्ही लावलात, खतावर GST तुम्ही लावलात. या सगळ्या शेतकऱ्यांच्या अजिबात नव्हता, बोला अजिबात नव्हता. आणि म्हणून विरोधी पक्ष नेते प्रश्न त्यांना थांबवा. विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभं राहून हे करेल. तुम्ही जरा समजवा त्यांना, ही काय पद्धत नाही. केव्हाचे होते त्यांना विचारा प्रश्न, कधी लावला. 16 मिनिटं झाली आहेत. अध्यक्ष महोदय, हे जे निकष सांगत आहेत या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण मदत करणार आहात का? कारण 8,000 आत्ताची जी परिस्थिती आहे, 8,700 हेक्टरवर हे जे नुकसान झालंय आत्ताच्या याच्यामध्ये की 88,000 हेक्टरवर पिकाची धुळदाण झाली. वादळी पाऊस, गारपिटी ही आतापर्यंतची स्थिती आहे. आणि विदर्भामध्ये तर हे संपूर्ण 76,000 हेक्टरचं नुकसान आहे. मी जिल्हे वाचून दाखवतो. अमरावतीमध्ये 54,000 हेक्टरचं नुकसान आहे. अकोल्यामध्ये 11,157, यवतमाळमध्ये 2,394, बुलढाण्यामध्ये 5,577, वाशीमध्ये 3,068 आणि खानदेशामध्ये 9,000 हेक्टर, मराठवाड्यामध्ये 2,716 हेक्टर, 87,747 हेक्टरचे प्रस्ताव या सगळ्या नुकसानीचे आले. यांना आपण किती दिवसात नुकसान भरपाई मदत करणार आहात, तो कालावधी किती असेल आणि त्याचे प्रति हेक्टरी काय मदत असेल, एवढं आपण सांगावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी एक प्रश्न विचारला की NDVIचा फुल फॉर्म काय. याचं उत्तर पाहिजे का आपल्याला? नकोय. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी माझं सगळं क्लिअर केलेलं आहे. या बाबतीमध्ये जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये 17 जिल्ह्यांचं 495 कोटी रुपयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला होता. त्याच्यानंतर 5 फेब्रुवारी 2024 ला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये NDVIचे निकष लावून त्याच्यानंतर याच्यावरती मदत करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून परत प्रस्ताव मागवावे, हा एक निर्णय झाला. त्याच्यानंतर 9 जिल्हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाकीचे जिल्हे सुद्धा राहिलेले आहेत, त्यात परत ऍडिशनल 9 जिल्हे म्हणजे 17 + 9 अशा एकूण जिल्ह्यांचा प्रस्ताव हा शासन स्तरावर आला आणि त्याच्यानंतर तो कृषी विभागाच्या परभणी कृषी विद्यापीठाकडून NDVIचे निकष तपासून तो आता जिल्हा अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला आहे. मी आपल्याला अध्यक्ष महोदय सभागृहाला हे सांगू इच्छितो की हे सगळे निकष तपासले गेलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत एकदा त्याची मागणी मदत पुनर्वसन विभागाकडे आल्यानंतर ती ताबडतोब वितरित केली जाईल. अध्यक्ष महोदय, 1 जानेवारी ते आपण पाहिलं 1 जानेवारी ते 24 मे पर्यंत एकूण सरकारकडे आलेला आकडा आहे तो आहे 2,70,000 हेक्टरचं नुकसान. याला साधारणतः 700 कोटीची आवश्यकता होती. तुम्ही, मला एवढाच प्रश्न आहे की 1 जानेवारी पासून 24 मे पर्यंत झालेल्या नुकसानीच्या 2,70,000 हेक्टर शेतीसाठी 700 कोटीची मदतीची आवश्यकता आहे. ती पाहिजे होती. तुम्ही यांना किती मदत मिळाली, किती दिलात, हे जरा सांगितलं तर बरं होईल. अध्यक्ष महोदय,
सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, या शासनाने शेतकऱ्याच्या प्रती आतापर्यंत चांगलीच पावलं उचललेली आहे. जवळपास 15,654 कोटी रुपये आतापर्यंत मंजूर केलेले आहेत. त्याच्यापैकी जवळपास 13,000 कोटी रुपयाचं वितरण सुद्धा, वाटप सुद्धा झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, ऐकून घ्या, येणार ऐकून घ्या. की या बाबतीमध्ये आपण विचारलेला स्पेसिफिक जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये एनडीव्हीआयचे निकष लावून मी तुम्हाला स्पष्ट कल्पना दिलेली आहे की जिल्हा अधिकाऱ्यांकडनं जेवढी आमच्याकडे डिमांड येईल तेवढी वितरित केली जाईल. ती 700 असो किंवा 500 असो. बोला चव्हाण साहेब, बोला. या चर्चेतून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसामुळे आपल्याला मदत मिळणार आहे का नाही याची काही अपेक्षा आहे. आता मंत्री महोदयांनी काही काही वेगळे वेगळे निकष सांगितलेले. एनडीव्हीआयचा अर्थ काय, फुल फॉर्म काय, तेही त्यांनी सांगितलं नाही. मी आपल्या परवानगीने सांगू इच्छितो की हे 1973चं तंत्रज्ञान आहे, नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स, एनडीव्हीआय आहे. आणि अध्यक्ष महोदय, याकरता उपग्रहांनी संबंध पृथ्वीचे फोटो काढायचे असतात. भारतीय उपग्रहामध्ये ती क्षमता नाही आहे. आपल्यामध्ये युरोप किंवा अमेरिकेतल्या उपग्रहाची माहिती फुकट मिळते आपल्याला. तुमच्या शेताचा एनडीव्हीआय काढता येतो आपल्याला बाहेरच्या उपग्रहातून. यावर अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत मिळणार आहे का नाही, हे जे आकडे काहीतरी एनडीव्हीआय वगैरे सांगून शेतकऱ्यांना गुमराह करायचा प्रयत्न चाललाय, हे मम्बो जम्बो चाललंय. एक त्यावर वेगळी चर्चा ठेवा. शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे. तुम्ही काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आता आणायला लागलाय. उपग्रहाची तुम्ही फोटोग्राफी करणार आहात, प्रत्येक शेताची करणार आहात का? प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा एनडीव्हीआय काय आहे दर आठवड्याला सांगणार आहात का? हे शक्य आहे का तुम्हाला? त्यातून खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आता आपण करेक्ट करा की दुष्काळी परिस्थितीमध्ये हिरवळीचं मोजमाप करून दुष्काळ आहे का नाही बोललं जातं. अतिवृष्टी करता काही नवीन टेक्नॉलॉजी आपण आणली असती परभणी विद्यालयाला, पण आम्हाला सांगा ना काय ते. शेतकऱ्याला सांगा की कशी मदत मिळणार आहे. ठीक आहे, काहीतरी गोलमोल सांगता मदत चव्हाण मिळणार आहे साहेब. का हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे त्याच्यातून. ठीक आहे, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, आपण नाही एक मिनिट, मला वाटतं हा प्रश्न चौघांनी आतापर्यंत 4 सन्मान्य सदस्यांनी विचारला आणि मंत्री महोदयांनी 4 वेळा या उत्तर या विषयाचं दिलंय. बसून घ्या, आपल्या पुढे जायचं, बसून घ्या. मी मंत्री महोदयांच्या उत्तरात स्पष्टपणे मी स्वतः ऐकलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी 495 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे आणि शासनाने त्याच्यावर एनडीव्हीआयच्या निकषानुसार कारवाई करून आता जिल्हाधिकाऱ्यांकडे ते प्रस्ताव गेले आहेत. 15 जुलैच्या आधी ते वितरण होईल असं शासनाकडनं उत्तर आलेलं आहे. त्यामुळे समाधानकारी उत्तर आल्यामुळे आपण आता पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 80,468. दुसरा त्यांचा प्रश्न होते. अध्यक्ष असं कसं महोदय, करणार? प्रश्न उपरल्या. अध्यक्ष महोदय, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी महाराज, तुम्हाला मी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आलेलो. अध्यक्ष महाराज, हे सरकार या ठिकाणी आपल्याला उत्तर देत आहे, आपण मान्य केलं सरकार. आपण सरकारचं उत्तर मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आता कलेक्टरहून आलेल्या सगळ्या प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला एक साधा आणि सोपा प्रश्न सांगतोय आणि ते तुम्हाला कळेल. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज जे झपाट्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, या सरकारचं लेट लतीफी जे म्हणतो ना अध्यक्ष महाराज, ते धोरण आहे. शेतकऱ्यांना अजूनही भरोसा नाही. अध्यक्ष महाराज, सरकार पाठीशी असं सांगतात. मी मराठवाड्याला गेलो होतो, त्या मंत्र्यांच्याच मतदारसंघात गेलो होतो अध्यक्ष महाराज. तिथेही शेतकऱ्यांच्या आत्महत्या अध्यक्ष महाराज, बागाच्या बागा पेटलेत अध्यक्ष महाराज. यांनी सदृश्य नाही काय चाललंय, हा प्रश्न संपलेला आहे. आपण उभं राहून त्याच प्रश्नावर बोलता. एक मिनिट, या विषयावरती विरोधी पक्षाचा प्रस्तावही आहे जो आपण चर्चेला घेणार आहोत. त्यावेळेला आपण याच्यावर चर्चा करू. प्रश्न क्रमांक 2. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये शासनाने प्रश्न असा आहे की लोणार तालुक्यामध्ये रेतीचे अवैध उत्खनन वाहतूक केली जात असल्याचं निदर्शनास आलं. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तरात असं दिलं की हे रोखण्याकरता भरारी पथकाची नियुक्ती केली आहे.
म्हणजे जे झालं त्याच्यावर काहीच कारवाई नाही आणि होणाऱ्याकरता आपण त्या ठिकाणी भरारी पथक नियुक्त करण्याचं आपण या उत्तरामध्ये म्हटलेलं आहे. अध्यक्ष महोदय, देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीतील अवैध उत्खननाबाबत अनिल चित्ते या तालुका अध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्री महोदय व आयुक्त अमरावती यांच्या मार्फत जी चौकशी केली होती त्या चौकशीचा अहवाल शासनाकडे गेल्या 1 वर्षापासून प्रलंबित आहे. शासनाचे महसूलचे कक्ष अधिकारी उपसचिव यांनी जाणीवपूर्वक हा अहवाल दाबला. हे खरं आहे का? असल्यास मंत्री महोदय त्याच्यावर काय कारवाई करणार आणि किती दिवसात करणार? याच अनुषंगाने दुसरा माझा प्रश्न आहे की जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आमच्या जिल्ह्यात 6 बळी या रेती माफियांनी चिरडून ठार केले. त्याची चौकशी करून त्या लोकांना आतापर्यंत काय कारवाई केली किंवा काय करणार आहात याबाबत आपण खुलासा करणार का? खडकपूर्णा नदीवरील संपूर्ण घाट कोणताही लिलाव न करता जे खुलेआम रेतीचं अवैध उत्खनन चालू आहे तातडीनं झालेल्या उत्खननाचं मोजमाप करून त्यांच्यावर आपण काय कायदेशीर कारवाई करणार? या सर्व प्रश्नांचं उत्तर मला आपल्याकडे अपेक्षित आहे. एक याच्याशी संलग्न आणखी आहे, जिल्ह्यातील 41 रेती घाट हे पर्यावरण विभागाकडे मान्यतेसाठी गेले. त्याची तातडीने बैठक लावून किंवा आपल्या स्तरावर त्याची आपण मान्यता देणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य आमदार महोदय, मान्य गायकवाड साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट जी आहे की मूळ विषय जो या गावाच्या संदर्भात जिथे अपघात झाला त्या संदर्भातला होता, परंतु अन्य घटनेबाबत त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे आणि त्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे. अध्यक्ष महोदय, असं त्यांचं म्हणणं आहे. निश्चितपणे त्या तातडीनं त्या अहवाल त्या ठिकाणी मागून त्यामध्ये सगळ्या दोषींवर कारवाई करण्याच्या अध्यक्ष महोदय सूचना देण्यात येतील. यामध्ये विशेष करून जो अवैध वाहतुकीमुळे होणारे जे अपघात आहे त्यामुळे निरपराध लोकांचा मृत्यू होतो अध्यक्ष महोदय, त्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईच्या सूचना आपण दिलेल्याच आहेत. परंतु खडकपूर्णा बाबतीमध्ये त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे अध्यक्ष महोदय, निश्चितपणे त्याची संपूर्ण आवश्यक ती चौकशी करण्यात येईल. सन्माननीय आमदार महोदयांकडे काही सूचना त्या संदर्भात अधिक माहिती असेल तर ती घेऊन अध्यक्ष महोदय आपण कारवाई करू. टोपे साहेब बोला. अध्यक्ष महोदय, सन्मान्य विखे पाटील साहेबांनी मागच्या अध्यक्ष महोदय अशाच आपल्या याच्यात धोरण जाहीर केलं होतं की ज्यामध्ये घाटांचं अध्यक्ष महोदय नवीन घाट त्या ठिकाणी ऑक्शनच्या दृष्टिकोनातून काढून एक रेतीचं चांगलं धोरण की ज्याच्यामध्ये शासन एका फिक्स दरामध्ये 600 रुपयाच्या ब्रासच्या दरामध्ये विकलं जाणार. अध्यक्ष महोदय, त्या धोरणाचं पूर्ण अध्यक्ष महोदय बोजवारा झालेला आहे. कुठेही काहीही अध्यक्ष महोदय त्या धोरणाप्रमाणे काम होत नाही. मी माझ्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून सांगेल की अध्यक्ष महोदय एक घाट काढला पण तो अक्षरशः अर्धा तास 1 तासासाठी फक्त अध्यक्ष महोदय त्याचं ते ठराविक लोकांसाठी तेवढी विंडो ओपन केली जाते, तेवढे लोक भरतात की पुन्हा ते बंद होऊन जातं, कुणाला भरल्या जात नाही. आणि अध्यक्ष महोदय त्यामुळं जॉग्राफिकली 100 किलोमीटर अंतरावरून कसे लोक आणू शकतात. आणि म्हणून अध्यक्ष महोदय समजा माझ्या मतदारसंघात 2 नद्या आहेत, त्या दोन्ही नद्याच्या एकेकाचं जर एका घाटाचा अंतर दुसरीकडून 100 किलोमीटर आहे तिथूनच आणा असं जे काही धोरण आहे ते होत नाही. आणि त्यामुळे अवैध वाहतूक केली जाते अध्यक्ष महोदय आणि त्यावर कुणाचाही निर्बंध नाही. पोलीस विभाग पैसे खातात, महसूल विभागातले खालचे लोक सगळे पैसे खातात आणि अध्यक्ष महोदय त्या वाळूवाल्यांच्या माफियांची मिलीभगत चालू असती. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाचा सामाजिक प्रश्न आहे. मुलं अध्यक्ष महोदय व्यसनाधीन झाले, त्याचं कारण असं आहे की एक टोळी तयार केली जाते जे खबराची फक्त काम करतात. अध्यक्ष महोदय, तहसीलदारची गाडी येण्याच्या अगोदर खबर तिथे जाते आणि त्या ठिकाणी व्यवस्थित केलं जातं. असे एक टोळी गावागावांमध्ये तयार होते आणि या पद्धतीनं वाम मार्गाला मुलं लागलेले आहेत, रस्ते खराब झालेले आहेत अध्यक्ष महोदय. कारण आपले सगळे रोड्स जे अध्यक्ष महोदय विलेज रोड्स आहेत, ग्रामीण रस्ते, हे फक्त 10-15 टनाच्या ट्रकसाठी वजनासाठी निर्माण केले जातात. 35 ते 40 टनाची ज्यावेळी अध्यक्ष महोदय हायवा त्याच्यावरून 200 आणि 300 जातात, तो रोड अक्षरशः 2-4 महिने. अध्यक्ष महोदय, मी फक्त महत्वाचं सांगतो की काय काय परिणाम होतो. अध्यक्ष महोदय, या एवढ्या गंभीर परिणामाच्या अनुषंगाने सर्वात ज्येष्ठ मंत्री महोदय आहेत, आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. मला वाटतं त्यांनी या बाबतीत फार कडक धोरण केलं पाहिजे. हे वाळू माफियांना कंप्लीट रोखलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि सगळ्यात महत्वाचं, गौण खनिजाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय करोडो रुपयाची वसुली होते शासनाकडे. आज गौण खनिजचे जे पैसे वसूल झालेले, ज्या ज्या गावातून गौण खनिज गेलंय अध्यक्ष महोदय, आपला GR आहे
ज्याच्यामध्ये पूर्वी कलेक्टर अध्यक्ष होते, नंतर पालकमंत्री झाले, वेगवेगळ्या पद्धतीच्या GRs बदलत झाले. आज एका जिल्ह्याचे काही करोड रुपये म्हणजे 50 कोटी 60 कोटी रुपयापर्यंतची रक्कम अध्यक्ष महोदय गौण खनिज निधीमध्ये पडू नये, पण अध्यक्ष महोदय त्याला वेळेत नियमाप्रमाणे खर्च करायला शासनाला वेळ नाही. माझा महसूल मंत्र्यांना अध्यक्ष महोदय महत्वाचा प्रश्न आहे. झाले ना 5 हे बघा अध्यक्ष महोदय, मी किती महत्वाचे गौण खनिजचे पैसे केव्हा शासन खर्च करणार, अध्यक्ष महोदय वाळू माफियाची ही जी काही प्रकार ह्या कधी रोखणार, आणि अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाचं हे जे घाटांचा जो प्रकार चाललाय अध्यक्ष महोदय, ती वाळूचं धोरण मंत्री महोदय खरंच चांगलं होतं. त्या मान्य करतो की अध्यक्ष महोदय अनेक वर्षाच्या केलेल्या व्यवस्थेमध्ये ज्या व्यवस्थेला इतक्या अनेक वर्ष राजश्री मिळाला, त्या वाळू माफियांच्या संदर्भात काही सर्वंकष धोरण आणण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये वाळू डेपो सुरू करणं, 600 रुपये ब्रासनं त्या ठिकाणी सामान्य नागरिकाला वाळू मिळणं, घरकुलांना मोफत वाळू देणं अध्यक्ष महोदय धोरणाचा भाग होता. परंतु या सगळ्या व्यवस्थेमध्ये अनेक वर्षाचा माफियांचा त्याच्यावर जो काही प्रभाव होता, हे धोरण कसं फसेल या दृष्टीने काहींचे प्रयत्न सुरू राहिले अध्यक्ष महोदय. आणि मान्य करतो की निश्चितपणे याचा सामान्य नागरिकांना त्रास झाला, याची मी काय नाकारत नाही. आपण सभागृहामध्ये चर्चा केली, सभागृहाच्या बाहेर आपण काही त्या क्षेत्रात काम करणारे आपले मंडळी आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून 2दा-3दा सुधारणा करण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न केला. आणि त्यामुळे निश्चितच या बाबतीमध्ये गुन्हेगारीकरण त्याच्यामध्ये होतं आणि गुन्हेगारीकरण वाढल्यामुळे खरा निर्णय आपण केला. मी सन्माननीय राजेश टोपे साहेबांची सहमत आहे की याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. आपण एका 2-3 प्रवाह आहेत. एक प्रवाह असा आहे की वाळू पूर्णपणे खुली करावी, ज्यामुळे ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात ज्यांना घरं बांधायची आहेत त्यांनी एकूण जी काय रॉयल्टी ती ग्रामपंचायतीच्याकडे जमा करावी, ग्रामपंचायतीने मग ग्रामसेवकाने ती त्या ठिकाणी परवाना द्यावा, नगरपालिका क्षेत्रात त्याप्रमाणेच कार्यवाही करावी. म्हणजे कोणाचं, आणि मग जिथे त्यांना वाळू उपलब्ध असेल नजीकच्या घाटावर किंवा कुठे त्यांनी ती घेऊन जावी. त्यासाठी त्यांनी स्वतःच ती कार्यवाही वाळू काढण्याची कार्यवाही करावी. म्हणजे मग एकदा शासनाचा हस्तक्षेप आला, कोणाचा हस्तक्षेप आला तिथं मग ठेकेदार आले, मग त्याचे ठेके देण्याचा प्रश्न आला, मग आमच्या लोकांना ठेके द्या, आमच्या लोकांना वाळू व्हायला सांगा. मुळातच मागचे 5-6 वर्ष आपण जर पाहिलं की वाळूमध्ये उत्पन्न शासनाला किती मिळालं, मागे सन्मान सध्या बाळासाहेब म्हटले की 2000 कोटी 3000 कोटी. मुळातच सगळं वाळूतून मिळणारी रॉयल्टी सरकारला 240 कोटीपेक्षा जास्त कधी मिळाली नाही, 240 कोटी. हां, आणि क्रशरच्या जो क्रशरचा जो मिळणार रॉयल्टी ती वेगळी आहे, ती साधारण 2000 कोटीपर्यंत जाते, 1700-2000 कोटीपर्यंत जाते. वाळूची फक्त 240 कोटीपर्यंत आहे आतापर्यंत, मागच्या 5-6 वर्षाच्या आकडे जर पाहिलं आपण तर. त्यामुळे हे काही असं काही फार त्याच्यामध्ये जे भासवण्याचा प्रयत्न होतो की 2000 कोटी बुडाले 3000 कोटी बुडाले, तसं नाही आहे. परंतु म्हणून आता एक प्रवास आलेला आहे की किती आपण बंधन आणण्याचा प्रयत्न केला, धोरणामध्ये किती या गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. त्यातून शेवटी सभागृह माझ्या मत मत असेल की आपण थांबू शकतो का, हे कसं जर थांबू शकत नाही, कारण अनेक वर्षाच्या ह्या वेस्टेड इंटरेस्टनी काम करणाऱ्या यंत्रणा त्यामध्ये काम करत होत्या, आपण त्याला बंद घालण्याचा प्रयत्न केला. काही लोकांचं दुःख झालं. पण अध्यक्ष महोदय, जर आपण सर्वंकष धोरण जर त्या पद्धतीने घेतलं, आणि मी या मताचा आहे आणि सभागृहाची काय सूचना असतील आपण कराव्यात की या धोरणामध्ये बंधनं आणण्यापेक्षा ती मुक्त करून टाकावी, की ज्यामध्ये ज्याला पाहिजे त्या ठिकाणी वाळू मिळेल, ज्याला पण मिळेल त्या ठिकाणी ते मिळेल घ्यावं. आणि मला वाटतं मग परवान्याचा रास होतो का आणखीन काय होतं ते परवाना पाहतील. त्याच्यामध्ये आणखीन काय गुन्हेगारीकरण होणार आहे का, ते स्थानिक लोक त्याचा बंदोबस्त करतील. सरकारने किती बंधनं घालायची, बंधनं घातलीत नाही. म्हणून आपण सूचना करा मला, या फक्त एक आपल्या विचारार्थ मांडलेलं आहे, एक धोरण नाही सरकारचं. पण आपण काही सूचना करणार असेल तर आपण जरूर, आम्ही वी आर ओपन टू सजेशन. आणि म्हणून याच्या राजकीय भूमिका मांडण्यापेक्षा आपण उद्या हे सर्वंकष धोरण राज्याच्या जनतेसाठी यावं म्हणून काय सूचना करा. दुसरं जे याच्यातून मिळाली जी रॉयल्टी आहे, ज्या भागातून ते उत्खनन होतं त्यांना ती रॉयल्टीचे पैसे काही परत करण्यासंदर्भात आहे आपण आता निर्णय करतो.
लोणीकर साहेब एक एक अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मला माननीय मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की मोठ्या प्रमाणावर सरकारच्या वतीनं मोदी आवास योजना आहे, पंतप्रधान आवास योजना आहे, यशवंतराव चव्हाण योजना आहे, रमाई योजना आहे, शबरी योजना आहे आणि मोठ्या प्रमाणावर सरकारनं खूप मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे घरकुलाचा. मोफत वाळू देण्याचं धोरण आहे, मात्र गरीब लोकांना घरकुलासाठी वाळू मिळत नाही आणि म्हणून ही घरकुलाची कामं थांबलीत. कलेक्टरच्या दालनात आम्ही 4 मीटिंग घेतल्या. जालना जिल्ह्यातून जाफराबाद, भोकरदन, परतूर, मंठा आणि घनसावंगी या ठिकाणाहून रोज बेकायदेशीर 500 हायवा भरून जातात. बीड, नगर, लातूर, उस्मानाबाद आणि इकडे बुलढाणा, वाशिम आणि अकोला जे टेंडर झालेले आहेत, डेपोमध्ये ही वाहनं येतच नाहीत. हायवा भरायचा आणि डायरेक्ट परस्पर जातात. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याच्या दालनात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 3 मिटिंगा झाल्या. फक्त आम्ही गुन्हा दाखल केला एवढंच, पण जो महसूल आहे शासनाचा, जिल्हाधिकारी आहेत, SP आहेत, खरं तर हे धोरण चांगलं आहे. एकदा तुम्ही दंड लावा, दुसऱ्यांदा दंड लावा, तिसऱ्यांदा आपण त्याचं वाहन हरास केलं पाहिजे. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा सुद्धा या धोरणात दाखल करता येतो. मात्र वाळू माफियावर कलेक्टरचा किंवा SP चा धाक राहिलेला नाहीये. रोज 500 वाहनं आमच्या जिल्ह्यातून भरून जातात आणि जलजीवन मिशन सारखा कार्यक्रम आहे. राज्याला एवढा मोठा 35,000 कोटी रुपयाचा निधी देशाचे पंतप्रधान आणि केंद्र सरकारनं दिलाय. जलजीवन मिशनची कामं बंद आहेत, शाळा खोल्या बंद आहेत, सिमेंट रोड बंद आहेत, शासकीय इमारतीला वाळू नाही. 10 मीटिंग झाल्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात. नुसता गुन्हा दाखल झाला नाही तर तुम्ही ही सगळी वसुली करणार आहात का? 15-15 फूट खोल खड्डे केले विहिरी खांदल्यासारखे. मात्र याची मोजणी करून ATS द्वारे मोजणी करून हा संपूर्ण महसूल गोदावरी, दुधना, पूर्णा 3 मोठ्या नद्या आहेत माझ्या मतदारसंघातून, जालना जिल्ह्यातून. मंत्री महोदयांना विनंती आहे की हा महसूल चोरी गेलेला आहे. तहसीलदार, तिथलचे PI, SDM यांच्यावर सुद्धा या धोरणामध्ये तरतूद आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा वाळू चोरणाऱ्याला जसा आहे तसा वाळू चोरणाऱ्या अधिकाऱ्यांनी मदत केली असेल, एवढी वाळू चोरी झाली असेल तर कारवाई करणार का? उत्तर नको आहे का? अध्यक्ष महोदय, प्रश्नाचं स्वरूप अध्यक्ष महोदय तेच आहे की या एक एक घेऊया. अध्यक्ष महोदय, या सगळ्या धोरणाचा भाग आपण आता, त्यासाठी मी सुरुवातीला म्हटलं की अतिशय चांगली भावनाचा पाठीमागची होती. परंतु यामध्ये वाढतं जे गुन्हेगारीकरण आहे अध्यक्ष महोदय, आपण जर काही पाहिलं तर गावोगावी अशा टोळ्या तयार झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी स्वरूप त्याला प्राप्त होत आहे. मग अनेक त्याच्यामध्ये, आणि हे मी पुन्हा असं मी काही कोणा हितारोप करत नाही, परंतु सगळ्या स्तरातील मंडळी त्याच्यामध्ये आहेत. असं काही नाही की विशिष्ट काही लोक काम करत आहेत. परंतु दुर्दैवानं ह्या सगळ्या ज्या गुंडाच्या टोळ्या तयार झाल्यात, गाव टोळ्या तयार झाल्यात, त्यातून राजकारणामध्ये सुद्धा त्याचा दहशत निर्माण करण्यासाठी काही ठिकाणी प्रयत्न होतोय, काही ठिकाणी राजश्री म्हणतो त्याला. अध्यक्ष महोदय, ही आपण अधिकारी जर त्याच्यामध्ये स्वतः मान्य जिल्हाधिकाऱ्यांना जी जबाबदारी दिलेली आहे, आपण जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे कारवाई करण्याचं. त्या कारवाईमध्ये कोणी हस्तक्षेप करत नाही. स्वतंत्र अधिकार जिल्हाधिकारी आहेत, अपर जिल्हाधिकारी आहेत, जिल्हा खरीद अधिकारी आहेत. अध्यक्ष महोदय, आता त्या यंत्रणेकडून आमची अपेक्षा आहे की त्यांनी कारवाई करावी. त्यांना मोका लावायचा काय त्याच्यामध्ये कुठले जे काही कोणते दंड लावायचे किंवा कोणते कलम लावायचे. अरे मला पूर्ण होऊ द्या ना अध्यक्ष महोदय. उत्तर घेऊया अध्यक्ष महोदय. त्यामुळे शासनाची भूमिका जी आहे की लोकांना सुलभ पद्धतीने वाळू मिळावी, स्वस्त मिळावा, तो प्रयत्न होतो. आपण अध्यक्ष महोदय शासनाला थोडा नुकसान सहन करून आपण आपल्या अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षी तरतूदही केली. आपलं नुकसान झालं अध्यक्ष महोदय, तरी आपण त्याच्यामध्ये हे धोरण आपण सुरू ठेवलंय. पण माझी अध्यक्ष महोदय सभागृहाला विनंती आहे की ठीक आहे, अधिकाऱ्यांच्यावर अधिकारी सामील आहेत, पोलीस यंत्रणेत अधिकारी सामील आहेत,
आता ही महसूल खात्याची जबाबदारी ज्या ठिकाणी काम करण्याची त्या ठिकाणी त्यांना डावलून पोलीस अधिकारी यंत्रणा स्वतः जाऊन काम करते. तहसीलदार कर्मचाऱ्यांवर गाड्या अंगावर घालून त्यांना जीव मारण्याचे प्रकार झालेत. नाही भास्कर माझी विनंती एवढंच आहे, ऐकून घ्या. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही सभागृहाच्या काही संदर्भात सरकारवर काही कोणतंही संकट असलं तर हे शेवटी वाळूचा व्यवसाय आज काही सुरू नाही आहे. यापूर्वी हे वाळूचे व्यवहार सुरू होते, वाळूचे या पद्धतीने सगळ्या गुन्हेगारीकरण होतं सगळं अध्यक्ष महोदय. ते आपण कुठंतरी त्याच्यामध्ये सुलभता म्हणून आपण प्रयत्न केले. पण अध्यक्ष महोदय, माझी सभागृहाला विनंती आहे की आपल्या काही सूचना संदर्भात असतील आपण करा. सरकार इज ओपन टू सजेशन. असं काही नाही की याच्यात आम्ही कोणी प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांना वाळू मिळावी, सामान्य नागरिकाला वाळू मिळावी, याची काय फॉर्म म्हटल्याप्रमाणे आणि राजेश टोपे म्हटल्याप्रमाणे सन्मान्य सदस्य, आता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाळूच्या ऐवजी क्रश सँड वापरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तोही आमचा प्रयत्न आहे की शहरांमध्ये आता वाळू वापरण्याच्या ऐवजी ज्या ठिकाणी क्रश सँड उपलब्ध आहे त्या ठिकाणी फक्त क्रश सँडच वापरली गेली पाहिजे. मी आणखीन त्या वाळूच्या ह्या माफियांना थोडा चाप बसेल, हा सरकारचा प्रयत्न आहे. यशोमतीताई, मध्ये एक गोष्ट या प्रश्न उत्तराच्या क्वेश्चन आन्सर्सच्या या वेळेमध्ये असं लक्षात आलेलं आहे की सन्मान्य मंत्री महोदयांनी पण हे कबूल केलेलं आहे की हे वाळू धोरण फसलेलं आहे म्हणून. अध्यक्ष महोदय, एवढा हायदोस या ठिकाणी झालेला आहे. आपण 600 रुपयांनी घरकुलाला आपण वाळू देत होतो, तर मूळ मागच्या काळामध्ये ते तसं होतं. अध्यक्ष महोदय, आता काय होतं अध्यक्ष महोदय की 600 रुपये ब्रास प्रमाणे रेती आपण ड्यू केली होती, पण परंतु लिलावधारकाने घाट घेतला, त्या रेतीमुळे नदी ते डेपो ही किंमत जाते 2600 रुपये. अध्यक्ष महोदय, आणि त्यात वाळूचा खर्च वेगळा आपण जर काढला तर 6000 चा वर खर्च त्या ठिकाणी घरकुलामध्ये 6000 च्या वर ब्रास तेवढा खर्च होतो. अध्यक्ष महोदय, या धोरणाला आपण फसवं म्हणणार की नाही म्हणणार. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय 2 मिनिट मंत्री महोदय आपण ऐकून घ्या. साहेब, कोविडचा काळ गेला, त्याच्यानंतर खूप युवक वाळूच्या ट्रक घेतले आणि वाळूच्या कामाला त्या ठिकाणी लागले. पण जिथे घाट देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जे रेव्हेन्यूचे अधिकारी आहेत त्यांची अवैधरित्या पार्टनरशिप आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि जर समजा त्याचं टायमिंग जर संपलं, समजा ते परमिशनचं टायमिंग 3 वाजता संपलं, तर साहेब 3:10 तो ट्रक जप्त केला जातो. अध्यक्ष महोदय, माझं स्पेसिफिक प्रश्न आहे की हे ट्रक जप्तीवर तुम्ही 2 लाख रुपये लावलेले, 2 लाख रुपये त्या ठिकाणी पनिशमेंट म्हणून तुम्ही घेताय. बघा, 2 लाख रुपये की 4 लाख रुपये जी काय त्याची किंमत आहे ती. अध्यक्ष महोदय, त्या ट्रक बेरोजगारावर तिथं त्यांच्यापाशी पंचनामा काढण्यासाठी त्यांच्याजवळ कागदपत्र नसले तरी ते त्या लोकांना पकडतात आणि ते म्हणतात चला तुमच्यावर गुन्हे दाखल करत नाही, पहिले 2 लाख तुम्ही काढा. कुठून देणार आहे तो बेरोजगार. अध्यक्ष महोदय, शासन घरकुल धारकांसाठी वेळेवर वाळू उपलब्ध करून देण्यास नाकामयाब झालेली आहे. ह्या गोष्टी शासनाला मान्य आहे का? नसेल मान्य तर 600 रुपयामध्ये आपण कशी वाळू करून देणार याचं उत्तर द्यावं. अवैधरित्या वाळू ठेकेदार इतर व्यक्तींच्या नावे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना ठेकेदारांवर आपण कारवाई करणार का? आणि जे काही शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ती कारवाई आपण करणार का? शासनाच्या अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हायदोस घालतो. याच्यासाठी आपण काय उपाययोजना करणार? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे या अगोदरच सांगितलेलं आहे की याच्यात काही शासनाला प्रतिष्ठित प्रश्न करायचा नाही आहे. याच्यामध्ये ज्या ज्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही त्याच्यामध्ये बदल करायचे आहेत, काही अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य यशोमतीताईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कल्पना आहे ताई की याच्यामध्ये कोण सहभागी आहेत, त्याच्यात कोणाचे संबंध आहेत,
कोण राजकारते आहेत, कोणत्या पुढाऱ्यांचं त्याला संरक्षण आहे, आता ही यादी वाचून दाखवायची का आपण? अध्यक्ष महोदय, माझी विनंती एवढीच आहे की काही इथं सभागृहातल्या प्रत्येक सन्मानित सदस्याला माहिती आहे की हा व्यवहार कसा चालतो, याच्यात कोण कशा पद्धतीने व्यवहार केले जातात. आणि अध्यक्ष महोदय, म्हणून माझी विनंती एवढीच आहे की आपल्याला विनंती केलेली आहे की आपण आम्हाला सूचना करा. धोरण फसलं असं नाहीये, प्रयत्न केला आपण, धोरण शासनाचं फसलं नाही, उलट वेळोवेळी त्याच्यामध्ये लोकांना वाळू उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न केले आपण. पण म्हणून अध्यक्ष महोदय, मुळातच सभागृहाने या बाबतीमध्ये ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनेशी सहमत होताना यामध्ये जी काही सुधारणा करायची, मी जे काही 2-3 सूचना विचारार्थ मांडलेल्या आहेत त्याबद्दल आपण आम्हाला सूचना करा. याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही. आणि म्हणून यामध्ये आपल्याला सगळ्या सभागृहाला कल्पना आहे की मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या व्यवहारात कोण आहेत, अधिकारी आहेत, पोलीस यंत्रणेतले आहेत, महसूल विभागाचे असतील, आपण कारवाई करू, कारवाई करण्याच्या कारवाई करण्याला मर्यादा किती आहेत, कारवाई करताना आम्हाला सांगितलं जातं आपला आहे, जवळचा आहे, लांबचा आहे, करू नका, आपला आहे. आता हे सर्वपक्षीय आपले सगळे त्यात सामील झाले, सर्वपक्षीय लोक त्या धंद्यात आहे अध्यक्ष महोदय. पण मुळातच आपण या व्यवहार सभागृहाची एवढी चर्चा करतो तर सभागृहाच्या बाहेर सुद्धा या व्यवसायामध्ये कोण त्याच्यामध्ये आहेत ही सांगण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. म्हणून या धोरणामध्ये सामान्य नागरिकांना वाळू मिळावी. एक मिनिट होऊ दे त्यांचं, होऊ दे. सभागृहातले जवळपास सगळे लोक याच्यामध्ये सम्मिलित आहेत असं त्यांचं उत्तर आहे. अध्यक्ष महाराज, या सर्वपक्षीय याच्यामध्ये त्यांनी माझं स्पेसिफिक आता त्यांना म्हणणं आहे अध्यक्ष महाराज, जे असेल त्यांनी त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत. अध्यक्ष महाराज, तुम्ही पण राहू शकता अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये, तुम्हाला सांगतो मी अध्यक्ष महाराज, माझा हेतू आरोप नाही अध्यक्ष महाराज, या पद्धतीचं उत्तर होऊ शकत नाही. मी मंत्री महोदयांचं शांततेने उत्तर ऐकतोय. सरकार त्यांनी आणलेलं धोरण, त्या धोरणामध्ये ते फसले अध्यक्ष महाराज. सरकार अजून त्याला कंट्रोल करू शकले नाही, ना प्रशासनावर कंट्रोल करू शकले, ना माफियाला कंट्रोल करू शकले. हे सरकारची हतबलता आहे अध्यक्ष महाराज. आणि त्या हतबलतेच्या आधारावर सरकार या सभागृहातल्या सन्माननीय सदस्यावर सगळेच जण संबंधित आहेत असं म्हणत असेल तर अध्यक्ष महाराज, माझी त्याची हरकत आहे अध्यक्ष महाराज. त्यांनी नावं जाहीर करावे अध्यक्ष महाराज, हे आमची भूमिका अध्यक्ष महाराज. नावं काय 35 ची नोटीस दिल्याशिवाय जाहीर करायला मी देऊ शकत नाही. पुढे बोला अध्यक्ष महोदय. सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे, माझा त्याच्यामध्ये कोणावर हेतू आरोप करण्याचा भूमिका नव्हती. यामध्ये जसं काही याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं वाटत असेल तर या बाबतीमध्ये मी केलेलं विधान मी मागे घेतो. पण अध्यक्ष महोदय, मी असं म्हटलो नाही की सभागृहामधले त्याच्यामध्ये सदस्य सहभागी आहेत. मी एवढंच म्हटलं की सर्वपक्षीय याच्यामध्ये बाहेर आपण काम करताना आपण कोणाकोणाचे आम्हाला फोन येतात. मी म्हणून म्हटलं, मी काही स्पेसिफिक सभागृहातल्या सदस्यांचा उल्लेख नाही केला मी. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी म्हटलं ना मी ते मग केलेलं विधान. पण अध्यक्ष महोदय, या धोरण फसलं असं अजिबात नाही. यामध्ये फक्त जी सुधारणा वेळोवेळी करावं लागते. कारण म्हणून पूर्वी अध्यक्ष महोदय धोरणच नव्हतं. पूर्वी अध्यक्ष महोदय लिलाव करायचे, माफियाला डेपो द्यायचे. आणि मला डेपो देऊन काय काय घडलेलं अध्यक्ष महोदय हे आपण अनुभवलं आहे पूर्वी. पण त्याला कुठे ते गुन्हेगारीकरण वाढलं होतं म्हणून थांबवण्याकरता आपण धोरण आणलं. त्याच्यामध्ये ज्या सुधारणा करायच्या आहेत, त्या माफिया राज त्याच्यामध्ये जे पूर्वीपासून आहे त्याचा दबाव त्या यंत्रणेवर आहे. अध्यक्ष महोदय, आपण सुधारणा करतोय ना. पण मी असं म्हटलं नाही की माझी काही तर प्रतिष्ठा प्रश्न मला करायचा आहे. सभागृहाकरता ओपन फॉर सजेशन आहे. याच्यामध्ये आणखीन तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टी करा की ज्यामुळे धोरण सुलभ होईल, नाही ते आपण नानाभाऊ पाहू ना काय करायचं ते. तुम्हाला तिकडे जावं लागणार आहे नानाभाऊ, तुमची जागा तिकडे ठरलेली आहे सगळ्यांची, तुम्ही चिंता करू नका. लोकसभेच्या निवडणुकीत हे अपघाताने मिळाले विजय आपल्याला. हा काही जन्माचा जागा तो काही तो मिळाला नाहीये. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कसे काही निवडणुका जिंकलेल्या आहेत, मी सांगण्याची गरज नाही. म्हणून याचा अर्थ नाही. भास्करराव बसा, चला बसा, विषयावर या. बसा विषयावर या. म्हणजे मला वाटतं समोरची मंडळी जास्त उतवळी झालेली आहेत. त्यांना माझं एवढं सांगणं आहे की उतवळ्या पाण्याला फार खळकाट असतो. त्याच्यात फार उतवळपणा दाखवू नका.
तुम्हाला तिकडे जायच्या शुभेच्छा आम्हाला, तुम्ही चिंता करू नका. राज्य सरकार हे जनतेच्या मनातलं आहे, जनतेच्या भावनेचा आदर करत काम करतात अध्यक्ष महोदय. या धोरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा जनतेच्या भावनेचा आदर करत आवश्यक ते अध्यक्ष महोदय जर आवश्यकता भासली तर निश्चितपणे आपण सुधारणा करू. शेवट माननीय मंत्री महोदय, माननीय मंत्री महोदयांनी वाळूच्या संदर्भात बोलत असताना शहरी भागात आपण वाळूला पर्याय म्हणून क्रश सँड वापरतो. तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, ज्या क्रश सँड जिथं निर्मिती केली जाते त्याच्यावर जे दगड वापरले जातात त्याच्यावर जी रॉयल्टी घेतली जाते त्या रॉयल्टीला जर माफी दिली तर त्या क्रश सँडची होणारी व्हॅल्यू ही कमी होईल आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल. असं वेगळं काही धोरण आखून आपण क्रश सँड निर्माण करणाऱ्याला प्रोत्साहन देणार आहात का? मंत्री महोदय. चौगुलेजी. माननीय मंत्री महोदयांनी आता जे सांगितलं, वाळूला पर्याय म्हणून क्रश सँड आपण वापरतोय. जर क्रश सँड वापरत असेल तर क्रश सँड निर्माण करणाऱ्या उद्योजकांना आपण ती रॉयल्टीत माफी देणार का? ते पण दगड काढतात, दगडाची रॉयल्टी आपण घेतोय, त्याच्यावर काय रॉयल्टीला माफी देणार का? आणि त्याच्यात दुसरं त्यांना काही ज्या विविध शासनाच्या योजनेत ते सँड वापरण्यासाठी त्यांना आपल्याकडून काही अनुदान सुद्धा देणार आहात का वेगळ्या पद्धतीनं? अध्यक्ष महोदय, सजेशन फॉर ऍक्शन. थोरात साहेब शेवटचं. अध्यक्ष महोदय, एक तर सन्माननीय मंत्री महोदयाने एक मान्य केलं, वेगळ्या मार्गाने मान्य केलं का धोरण ते फसलेलं, नवं धोरण पूर्णपणे फसलेलं आहे. आता वाळू माफिया हैदोस घालतोय संपूर्ण राज्यामध्ये, अशी अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत. सरकारकडून सूचना जात आहेत, मंत्रालयातून सूचना जात आहेत. ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय. गुन्हेगारावर सुद्धा, गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सूचना जातात. अधिकाऱ्यांना मारलेलं असतं, ती अशी परिस्थिती असते. ठीक आहे अध्यक्ष महोदय, सगळ्या सभागृहाला हे सगळं माहिती आहे कसं फसलं आणि आता काय चाललं. माझा प्रश्न असा आहे की मंत्री महोदयाने एक नवा प्रश्न उपस्थित केला की आम्ही आणखी नवं धोरण, ग्रामपंचायतला परवानगी देऊन टाकायची किंवा नगरपालिकेला परवानगी द्यायची. अध्यक्ष माझं म्हणणं मंत्री महोदयाला एवढंच आहे की पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर बसा, विधी व न्याय लोकांबरोबर बसा आणि असं धोरण तुम्ही मुक्त मनानं सांगितलं, असं धोरण आपण आणू शकतो का नाही हे फक्त या अधिवेशनात सांगा. तर म्हणजे अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य बाळासाहेबांनी खरं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की या बाबतीमध्ये पूर्वी काय होतं ना आता काय होतं. अध्यक्ष महोदय, पूर्वीचा इतका पूर्वी जो हायदोस त्यांच्या काळात होत होता, थेट म्हणजे या पूर्ण ह्या सगळ्या व्यवसायाला राजकीय आश्रय देण्याचं काम हे अध्यक्ष महोदय त्यांचा आदर राखून सांगतो की त्यांच्या मंत्रिपदाच्या काळातच घडलं सगळं. अध्यक्ष महोदय, आपण ते कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना त्याचं दुःख त्यांना आहे. अध्यक्ष महोदय, आता दाखवू देतो हे पूर्णपणे संरक्षण देत आहेत गुंडांना, माफियांना संरक्षण देत आहेत आणि आरोप आमच्यावर करतायत. अध्यक्ष महोदय, बिलकुल हे मान्य करणार नाही. ठीक आहे अध्यक्ष महोदय, म्हणजे स्वतः आरोप करताना दुसऱ्यावर राजश्री मिळतो फोन, त्यामुळे मला वाटतं दुसऱ्यावर आरोप करताना आपण स्वतः भान ठेवलं पाहिजे की आपल्या काळात काय घडलं होतं. पण अध्यक्ष महोदय, माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काही प्रतिसाद प्रश्न केलेला नाहीये. मी म्हटलं वी आर ओपन फॉर सजेशन, आपण सूचना करा. नाही थोडं आमचं ठरवलं आणि अध्यक्ष महोदय त्यांनी जी सूचना केलेली आहे ते निश्चितच अधिकाऱ्यांच्यावर बसून आणखीन काय याच्यामध्ये आपल्याला धोरणामध्ये बदल करता येईल का, आणि मी म्हटल्याप्रमाणे ग्रामपंचायत नगरपालिकेला ते अधिकार देता येईल का, हे ऑनलाईन पद्धतीमध्ये जो अध्यक्ष महोदय त्यात होणारे परिणाम आहेत. मला वाटतं अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये किती चर्चा आपण केली अध्यक्ष महोदय, तरी मी म्हटल्याप्रमाणे धोरणामध्ये शासनाचं धोरण हे सामान्य जनतेकरता वाळू उपलब्ध झाली पाहिजे, क्रश सँड उपलब्ध झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, तो प्रयत्न आहे. विना याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे जे जे त्या धोरणावर सुलभता आणता येईल ती करण्यासंदर्भात शासन बांधील. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 79,434. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, प्रश्नामध्ये स्पेसिफिक असे प्रश्न विचारलेले होते. दुर्दैवाने
त्या कोणत्याही अनेक प्रश्नांची उत्तरे यामध्ये आलेली नाहीत. महानंद हा महाराष्ट्र सरकारचा नव्हे, समग्र दूध उत्पादकांचा आणि ग्राहकांचा, या राज्याचा अस्मितेचा असा ब्रँड होता. आज महाराष्ट्रामध्ये 300 पेक्षा अधिक खाजगी ब्रँड दुधाचे काम करतायत. या निमित्तानं वितरकांना, सब डीलरना भरमसाठ कमिशन द्यावं लागतं आणि त्यामुळं शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये अवघे 24 ते 27 रुपये असा दूध दर मिळतो. अध्यक्ष महाराज, महानंद हस्तांतरित करताना ज्या कारणासाठी ते केलं त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारलेला होता. ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे, निष्काळजीपणामुळे महानंद तोट्यात आलं, त्याच्याबद्दल चौकशी करून त्याच्यावर काही कारवाई करायची का, याबद्दलचं उत्तर इथं आलेलं नाही. आपण महानंद NDDB ला हस्तांतरित केलं, त्याच्या अटी आणि शर्ती काय आहेत याचे दूध उत्पादक शेतकरी मागणी करतायत. तेही आपण पब्लिक डोमेन मध्ये दिलेलं नाही किंवा सार्वत्रिक केलेलं नाही. अध्यक्ष महाराज, आज संपूर्ण राज्यावर दूध उत्पादक शेतकरी दुधाला 35 ते 40 रुपये भाव मिळावा म्हणून आक्रंदन करतो आहे, आंदोलन करतो आहे. खुद्द दुग्ध विकास मंत्री महोदयाने सार्वजनिकरित्या विधान केलेलं होतं की दुधामध्ये 30% जवळपास भेसळ होते. शासनानं ती भेसळ रोखण्यासाठी काय केलं त्याच्याबद्दलची माहिती काही नाहीये. अध्यक्ष महाराज, माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत की सरकार दूध या महानंद NDDB ला चालवायला दिलं, त्याच्या अटी आणि शर्ती संपूर्णतः सार्वजनिक जाहीर करणार आहे का? नंबर 2, महानंद हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा ब्रँड होता, त्याऐवजी तो गुजरात स्थित मुख्यालय असणाऱ्या ठिकाणाला दिला गेला. तिथे त्या निमित्तानं ही जी काही शेतकऱ्याची अडचण झालेली आहे त्यासाठी काही पावलं शासन प्रश्न घ्या, उचलणार वेळ आहे का? संपत आला, प्रश्न घ्या. आणि हे जे काही आंदोलन देशभर सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी सरकार काय करणार आहे, असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य कानडे साहेबांनी प्रश्न उपस्थित केला आहे. या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय अनेक सन्मान्य सदस्यांचे सहकारी दूध संघ होते आणि ते महानंदाचे सभासद होते. अध्यक्ष महोदय, महानंद कशामुळे अडचणीत आला, त्या ठिकाणी सभासद संघ त्या महानंदाला दूध पुरवठा करतात की नाही, अध्यक्ष महोदय आकडेवारी आपण जाहीर करू, त्यात अडचण नाही, काही नाही. म्हणजे 9 लाख लिटर क्षमतेचं असणारं महानंदाचा प्लॅन्ट शेवटी आज अध्यक्ष महोदय 64,000 लिटर फक्त दूध हाताळते. आणि म्हणून याच्यामध्ये महानंदाचा ब्रँड बदलणार आहे, आपण मदर डेअरीला काय देणार आहोत, अध्यक्ष महोदय भूमिका अजिबात नाही आहे. अटी शर्तीमध्ये याच्यामध्ये महानंदाचं पुनर्जीवन करताना महानंदा हा ब्रँड हाच वापरावा लागेल, याच्यामध्ये आपण प्रमुख अटी घातलेली आहे, त्यामुळे ब्रँड बदलण्याचा प्रश्न नाही. अध्यक्ष महोदय, महानंदाच्या जागेमध्ये यंत्रसामुग्रीचे शासनाच्या परवानगीशिवाय कोणते हक्क अध्यक्ष महोदय त्यांना बदलता येणार नाहीत. आणि याच्यामध्ये ज्या शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे अध्यक्ष महोदय, NDDBच्या अहवालानुसार 5 वर्षामध्ये आज महानंदाला जो तोटा आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी फक्त 5 वर्षामध्ये महानंद नफ्यात आल्यानंतर शासनाकडे हस्तांतरित करण्यात येईल. अंदाजे 5 वर्षामध्ये 83.80 कोटी इतका नफा अपेक्षित आहे असं NDDBने आपल्याला सांगितलेलं आहे. तर अध्यक्ष महोदय, कोणा महानंदा बाहेर कुठे जाणार आहे का, आणखीन कोणाला देणार आहे का अध्यक्ष महोदय, आणखीन कोणाकडे? आणि तुम्हाला वाटतं पब्लिक डोमेनमध्ये शासनाचा करार जो आहे 15 मार्च 2024 झालेला अध्यक्ष महोदय, तो आज पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे, वेबसाईटवर आहे. त्यामुळे शासनाची याच्यामध्ये कुठे काही लपून ठेवण्याची भूमिका नाही आहे. हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनेक सहकारी संघाच्या करता निर्माण करण्यात आलेली व्यवस्था होती. आपल्या सहकारी दूध संघाने दूध घालण्याचा नकार दिला आणि त्याचे कारण सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून महानंदाकडून आता अपेक्षा आहे की NDDBनं महानंदा ब्रँडच ठेवून महानंदा नफ्यात आणून त्याचं पुनर्जीवन करण्याचं एक त्याच्यामध्ये मॅन्डेट आहे. याच्या पलीकडे त्यांना हस्तांतर करण्याचा अध्यक्ष महोदय प्रश्न उद्भवत नाही. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. अतारांकित प्रश्नोत्तराची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवणे. महोदय, मी आपल्या अनुमतीने अतारांकित प्रश्नोत्तराची यादी क्रमांक 237 ते 252 सभागृहाच्या पटलावर ठेवते. अतारांकित प्रश्नांची यादी क्रमांक 237 ते 252 सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सदर याद्या विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय गृहनिर्माण मंत्री. अध्यक्ष महोदय, मी महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास अधिनियम 1971च्या कलम 3(p) च्या पोट कलम 4 अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र पुणे यांचा सन 2021-2022 या वर्षाचा वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदरून अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाचे कारण सोबत जोडलेली आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदरू अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. विरोधी पक्ष नेते. अध्यक्ष महाराज, आज आपण पाहिलं असेल सगळे टीव्ही चॅनल आणि पेपरवर ज्या बातम्या आल्यात अध्यक्ष महाराज, राज्याचं आज बजेट आहे अध्यक्ष महाराज, आणि राज्याच्या बजेटमध्ये नेमकं काय काय येणार आहे ते आज पेपरमध्ये आलेलं आहे आणि टीव्हीवर पण दाखवण्यात आलं आहे. याचा अर्थ अध्यक्ष महाराज बजेट लीक झालेलं आहे. पेपर फुटल्यासारखं जे आता नीटच्या आणि सगळ्या याच्यात तसं बजेट फुटलेलं अध्यक्ष महाराज. आमचा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज, सरकारने जे आता पेपरला आज बातम्या आल्या, टीव्हीला बातम्या येतात आहेत, त्याच्यातली वस्तुस्थिती मांडावी. बजेट लीक झालं असेल अध्यक्ष महाराज तर ते आपल्या खऱ्या अर्थानं गोपनीयतेलाच खऱ्या अर्थानं भंग झालेलं, आणि हे सरकार या नाही माझं बजेट अजून सादर केलं नाही, त्यामुळे ते लिहिलेलं सत्य आहे की खोटं आहे म्हणून हे कसं तुमच्याकडे आलंय का बजेट? आपण बजेट बांधल्यानंतर हा मुद्दा मांडला ना, असं कसं? नंतर आम्हाला परवानगी द्यावं लागेल अध्यक्ष महाराज, नंतर आम्हाला परवानगी द्यावं लागेल अध्यक्ष महाराज. बजेट मांडल्यानंतर आपण मुद्दा उपस्थित करा, जर का फुटला असेल तर. आवाज चला, असं कसं करता? अध्यक्ष महोदय, एक पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे आणि या पॉइंट ऑफ प्रोसिजर मध्ये अध्यक्ष महोदय एक विरोधी पक्ष नेते. रुलिंग झालं त्यांचं, सुधीर भाऊ, रुलिंग झालं त्यांचं. नाही, आजच्या अध्यक्ष महोदय, माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हा आहे, आम्ही जो आज विरोधी पक्षाचा प्रस्ताव दिलेला आहे याबाबत आमच्या आजच्या या प्रस्तावाच्या संदर्भात एक बाब आमच्या लक्षात आली आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही काल जो विधिमंडळास जो सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव दिला त्या प्रस्तावामध्ये आम्ही जे वाक्य टाकलं होतं, एक मिनिट बोला विरोधी पक्ष नेते, मी ऐकतोय, बोला. आम्ही जे एक वाक्य टाकलं होतं अध्यक्ष महोदय, त्यामध्ये सत्ताधारी पक्षांना निवडणूक रोख्याच्या माध्यमातून देणग्या देणाऱ्या कंपन्यांना चंदालो धंदालो या धोरणानुसार राज्यातील विविध प्रकल्पाची कोट्यावधी रुपयाची कंत्राटे मिळणे अशी ओळ आम्ही घातली. आज ती वगळली अध्यक्ष महोदय. खरं तर तुमचा तो अधिकार असेल, पण मला हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की सत्ताधारी पक्षास या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी भीती का वाटते आणि काय वगळण्याचं कारण आहे? हा केंद्राकडून जे झालेली आहेत आम्ही त्याच्यावर बोलणार नाही, राज्यामध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भात ते वाक्य होतं आणि तरी पण तुम्ही वगळलात. मग ह्यामध्ये चर्चा करायला सरकार घाबरत आहे का किंवा केंद्राच्या दबावापोटी त्यांनी ही कंत्राटं दिली आहेत का? हे वगळण्याचं कारण की आपला अध्यक्ष महोदय आपला अधिकार, पण असं जनरली वगळत नाहीत, ते वगळली आहेत. म्हणून आमचा आवाज दडपण्याचा किंवा आमचा अधिकार जे मांडायचा आहे ती चर्चा व्हायला पाहिजे, ते वगळून आपण आमच्या अधिकारावर गदा आणली असं माझं स्पष्ट. म्हणून आपल्याला विनंती आहे की ते वाक्य पूर्व टाकून तो पूर्ण प्रस्ताव दुरुस्त करून किंवा आपण दिलात तर आम्हाला त्यावर सविस्तर चर्चा करता येईल. सन्मान्य विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेबांनी आता जो मुद्दा मांडला त्या अनुषंगाने मी सदनाला या नियमासंदर्भात अवगत करू इच्छितो. महाराष्ट्र विधानसभा नियम 25 मधील तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. अध्यक्षांना त्यांच्या मते नियमात
नियमास अनुसरून नसेल असा प्रस्ताव सुधारता येईल किंवा त्यास परवानगी नाकारता येईल. नंबर 2, अध्यक्षास कोणत्याही प्रस्तावास किंवा प्रस्तावाच्या भागाला तो राज्य सरकारच्या जिच्याशी मुख्यत्वे करून संबंध नाही अशा बाबींविषयी आहे या मुद्द्यावर परवानगी नाकारता येईल. आपण मांडलेला जो प्रस्ताव होता त्यात आपल्या फेडरल स्ट्रक्चरच्या अनुषंगाने जे विषय या सभागृहाशी निगडीत नाहीयेत ते विषय या सभागृहात चर्चेसाठी येणं अपेक्षित नसल्यामुळे मी ते वगळलेले आहेत. चला पुढे पुढे घ्या. लक्षवेधी सूचना क्रमांक 1. लक्षवेधी 1. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, पुणे कल्याणनगर येथे दिनांक 19/5/2024 रोजी वेदांत अग्रवाल या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून विनापरवाना भरधाव वेगाने कार चालवून 25 वर्षीय अनिश अवधिया व अश्विनी कोष्टा यांच्या दुचाकीला धडक देऊन त्या निष्पाप जीवांचा बळी घेतला. अध्यक्ष महोदय, या घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये याचे पडसाद उमटले. परंतु अध्यक्ष महोदय, या दृष्टीने आज या सभागृहामध्ये आपण लक्षवेधी चर्चा करतोय. बांधकाम व्यावसायिक विषय अग्रवाल यांचा मुलगा वेदांत याला 300 शब्दाचा निबंध आणि 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे आदेश एवढी शिक्षा ही न्यायालयाने दिली. अध्यक्ष महोदय, सर्वसामान्य माणसाने किंवा बस, ट्रक, कॅब किंवा रिक्षा चालकाकडून जर प्राणांतिक हानी झाली तर जवळजवळ 10 वर्षाची शिक्षा असते. अध्यक्ष महोदय, आणि इथे धनदाडग्यांच्या 17 वर्षीय मुलाने मद्यप्राशन करून मोटार चालवून दोघांचा जीव घेतला, त्यांना केवळ निबंध लिहायला लावलं, हे एक संतापजनक बाब आहे. अध्यक्ष महोदय, यावरती सरकार म्हणून सरकार कारवाई करते, परंतु आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय, हाच मुलगा जेव्हा पोलिसांच्या ताब्यात होता तेव्हा येरवडा पोलीस ठाण्याकडून श्रीमंतचा मुलगा म्हणून संरक्षण दिले व पोलीस ठाण्यात त्याला सँडविच, बर्गर आणि बिर्याणी दिली गेली. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आणि अध्यक्ष महोदय, ही सगळी घटना जी आहे ही संतापजनक आहे. पुण्यामध्ये ही घटना घडते आणि मद्यपान प्राशन करून अशा पद्धतीचं कृत्य करणं हे चुकीचं, आणि याच्यावरती निर्बंध घालण्यासाठी सरकार म्हणून येणाऱ्या काळात अशा घटना घडू नये म्हणून नेमकं आपण काय करणार आहोत. या मुलाला विशेष ट्रीटमेंट का दिली गेली, त्याला त्या कस्टडीमध्ये असताना पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा, बर्गर का दिले गेले. एखादा माणसाने जर ऍक्सिडेंट केला आणि माणूस जिवंत मेला तर त्याला 10 वर्षाची शिक्षा आहे, परंतु याला कमी शिक्षा का ठोठवली गेली. आणि असे प्रकार या महाराष्ट्रामध्ये, या शहरामध्ये घडू नये म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरकार कोणते निर्बंध घालणार आहे याची माहिती या लक्षवेधीच्या रूपाने या सभागृहात होणं गरजेचं आहे, चर्चा होणं गरजेचं आहे. आणि केवळ ही एक पुण्यातील घटना आहे, परंतु असं असंख्य घटना या शहरामध्ये अनेक ठिकाणी रोज घडत आहेत, परंतु मोकाटपणे मद्यप्राशन करणारी मंडळी ही या ठिकाणी आपलं मद्यप्राशन करतायत, मोकाटपणे त्या ठिकाणी पब आणि बार चालवले जात आहेत. याच्यावरती सरकारने निर्बंध घालण्यासाठी कोणती कारवाई केली याची माहिती या सभागृहाला मिळणं आवश्यक आहे. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय प्रभू साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो निश्चितपणे गंभीर आहे. सदर जी घटना आहे ही घटना 19/5/2024 रोजी साधारणपणे 2:30 वाजताच्या दरम्यान घडली. आणि त्यानंतर हा जो विधी संघर्षित बालक आहे त्याला लोकांनी त्या ठिकाणी थोडी मारहाणही केली आणि त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. पोलीस स्टेशनला आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो 304 चा होता, 304 चा होता. परंतु त्यानंतर वरिष्ठांनी व्हिजिट दिली आणि वरिष्ठांनी व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की 304 नाही, 304 चाच गुन्हा या ठिकाणी दाखल केला पाहिजे. आणि म्हणून
आपण जर बघितलं तर त्याच दिवशी केस डायरीमध्ये 304चा गुन्हा दाखल केला आणि ज्युएनाईल जस्टिस बोर्डापुढे माझ्याजवळ ती ॲप्लिकेशन देखील आहे की या ॲप्लिकेशनमध्ये अतिशय स्पष्टपणे जी काही बाजू मांडण्यात आली आहे, विधी संघर्षित बालक नाम आपण वाचत नाही, जन्मदिनांक 14/9/2006, राहणार बंगला नंबर 1, ब्रह्मा सनसिटी जवळ, वडगाव शेरी, पुणे, याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निगृढपणे सदरचे कृत्य केले आहे. त्याची जन्मतारीख 14/9/2006 अशी असून नमूद विधी संघर्षित बालक याचे वय 17 वर्ष 8 महिने झाले आहे. तरी त्याच्या वयाचा विचार करता त्याला चिल्ड्रन्स कोर्ट सेक्शन 20 यांच्याकडे ॲडल्ट संबोधून ते कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती आहे. हा पहिलाच अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे पोलिसांनी म्हटलेलं आहे की याला ॲडल्ट ट्रीट करावं, कारण आपल्याला माहिती आहे की निर्भयाच्या घटनेनंतर अशा प्रकारे जे 17 वर्षाच्या वरचे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृत्य केलंय असं जर लक्षात आलं तर त्यांना ॲडल्ट ट्रीट करता येतं, त्या संदर्भातली तरतूद आहे. त्या तरतुदीप्रमाणे या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती. माझ्याजवळ तिथली कॉपी आहे. ते जे ज्युएनाईल जस्टिस बोर्डचे मेंबर आहेत त्यांनी त्याच्यावर लिहिलं आहे सीन अँड फाईल्ड, आणि त्यांनी स्पष्टपणे ती फाईल केली आणि त्यानंतर त्याला काय काय शिक्षा त्यांनी सांगितल्या ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लगेच इमिजिएटली पोलिसांनी त्याच्यावर अपील दाखल केली आणि कोर्टाकडे अपील दाखल केल्यानंतर CJM साहेबांनी त्या अपील हिअर केली आणि हिअर करून सांगितलं की ज्युएनाईल जस्टिस बोर्डाच्या सेक्शन 45 प्रमाणे तुम्हाला रिव्ह्यूचा अधिकार आहे, तो तुम्ही रिव्ह्यूचा अधिकार तिथे वापरा, आणि जर त्यांनी रिव्ह्यूमध्ये ऐकलं नाही तर पुन्हा आमच्याकडे या, आम्ही ते नक्की ऐकू. आणि मग ज्यावेळी रिव्ह्यू करता ती पिटिशन दाखल केली त्यावेळेस मात्र मग त्यांनी जो काही आपला जुना निर्णय होता तो बदलला आणि त्याला जी काही कस्टडी आहे ती कस्टडी त्या ठिकाणी दिली. हे करत असताना अनेक मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात आले. विशेषतः त्याचा जो रक्ताचा नमुना घेतला होता, ज्यावेळेस रक्ताच्या नमुन्यामध्ये त्या ठिकाणी अल्कोहोल नाही असं लक्षात आलं त्यावेळेस पोलिसांना स्ट्राईक झालं की काहीतरी याच्यात गडबड आहे, आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ त्याचा DNA घेतला आणि जो रक्ताचा नमुना होता त्याच्या DNAशी मॅच केला, त्याच्या वडिलांचा DNA घेतला, तो मॅच केला, तर असं लक्षात आलं की जे रक्त त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचा DNA मॅच होत नाही. आणि तात्काळ मग पोलिसांनी त्या संदर्भातली कारवाई केली. जे काही डॉक्टर आहेत त्यांना अटक केली. त्यातनं मग एकाने कबूल केलं की मी 3 लाख रुपये घेऊन अशा प्रकारचा हा नमुना बदललेला आहे. या सगळ्या बाबी त्या ठिकाणी रेकॉर्डवर आणल्या. त्याची पहिली चार्जशीट जी आहे ती देखील दाखल केली आणि सगळा लीगल आणि टेक्निकल एव्हिडन्स त्याच्यामध्ये तयार केला. त्याची जी काही क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस आहे ते क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस केलं. त्या क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिसमध्ये ज्यावेळी त्यांनी ब्रेक मारलेला आहे त्यात लॉक झालेली स्पीड ही 110 km/h आहे. त्यामुळे अत्यंत वेगानेही तो चालवत होता. त्याच्या घरापासनं कंप्लीट CCTVचं जे नेटवर्क आहे ते त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे. तो पहिले ज्या बारमध्ये बसला जिथे दारू प्यायला त्याचं CCTV फुटेज ते जप्त केलेलं आहे. त्या CCTV फुटेज सोबत त्यांनी दिलेलं बिल जप्त केलेलं आहे. तो दुसऱ्या बारमध्ये जिथे बसला त्याचं CCTV फुटेज हे जप्त केलेलं आहे. त्यामुळे लीगल आणि टेक्निकल एव्हिडन्स मध्ये आता कुठेही एव्हिडन्सची कमतरता नाहीये. हा सगळा एव्हिडन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्या वडिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे, कारण
वडिलांनी त्या ठिकाणी ज्युएनाईल जस्टिस ऍक्ट अनुसार आपला मुलगा ऍडल्ट नाही हे माहिती असताना देखील त्याला गाडी चालवायला देणं हा गुन्हा आहे, म्हणून त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। जे बारचे त्या ठिकाणी मॅनेजर आहेत सगळे, त्यांच्यावर त्यांनी तपासणी न करता त्याला लिकर सर्व्ह केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्या सगळ्यांना अटक त्या ठिकाणी झालेली आहे। आणि याच्यासोबत त्याचे जे आजोबा आहे त्यांनी त्या ड्रायव्हरला तू हे अंगावर घे, ड्रायव्हर गेला होता की मी चालवत होतो, पण पोलिसांनी ते मान्य केलं नाही। पोलिसांनी सांगितलं आमच्या इनफ एव्हिडन्स आहे की हाच चालवत होता। त्यानंतर त्या ड्रायव्हरला एक दिवस त्या आजोबांनी आपल्या घरामध्ये कोंडून ठेवलं आणि त्याला सांगितलं की तूच हे अंगावर घेतलं पाहिजे, पण त्यांनी ते काही शेवटी मान्य केलं नाही। त्यामुळे वडील आणि आजोबा या दोघांवर किडनॅपिंगची केस लावलेली आहे, अजूनही ते त्या ठिकाणी अरेस्टेड आहे। आणि या संदर्भात जे काही पोलीसचे अधिकारी आहेत, कारण याच्यामध्ये पोलिसांची चूक कुठे आहे? पहिली चूक ही आहे की ज्यावेळी त्याला 3 वाजता त्या ठिकाणी आणलं त्यावेळी त्याला मेडिकलला लगेच पाठवायला पाहिजे होतं, ते 8:30 वाजता त्यांनी पाठवलेलं आहे। त्यामुळे दुसरं अशा प्रकारचा गुन्हा घडला, नॉर्मली ऍक्सिडेंटमध्ये 304A लावतात, तो 304A लावला, पण त्यांनी पहिले वरिष्ठांना कळवायला हवं होतं, पण ते वरिष्ठांना त्यांनी कळवलेलं नाही। वरिष्ठांनी आल्यानंतर तो 304A चा 304 केलेला आहे आणि तो त्याच वेळी केलेला आहे, याचा सगळा रेकॉर्ड हा केस डायरीमध्ये आहे। आणि म्हणून आपली ड्युटी नीट केली नाही या आधारावर त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेलं आहे। यासोबत तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये जवळपास पुण्याच्या भागामध्ये 70 पब्सवर कारवाई केलेली आहे, ज्यांनी लायसन्सच्या अटी शर्ती त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात अटी शर्तींचं उल्लंघन केलं आहे। अशा 70 पब्सचे लायसन्सेस हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत। आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही अटी आहेत त्या ठिकाणी आता ज्यांचे लायसन्सेस आहेत तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड कॅमेरेज लावले आहेत, त्याची सुरुवात झालेली आहे, बऱ्याच ठिकाणी आता लागले आहेत। कंपल्सरी केलाय की ज्यातनं त्यांनी किती वाजता बंद केलं, त्यांनी सर्व करताना त्याचं जे काही वय आहे ते तपासलं की नाही, या सगळ्या गोष्टी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासल्या जात आहेत। आणि एंट्री देताना देखील एंट्रीवर त्याचं वय काय आहे याचा प्रूफ तपासण्याचे त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे। आणि हे सांगण्यात आलंय की समजा उद्या एंट्री दिली गेली आणि वय तपासलेलं नाही असं जर लक्षात आलं तर त्याची कारवाई लायसन्स रद्द करण्यामध्ये होईल आणि फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल। अशा प्रकारच्या उपाययोजना देखील या ठिकाणी केल्या आहेत। अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते अध्यक्ष महोदय, खरं तर आत्ता पुण्याची घटना आणि त्यानंतर झालेल्या सुद्धा घटना महाराष्ट्रामध्ये हिट अँड रनमध्ये त्यानंतर सुद्धा आपण म्हणतो की कायद्याचा धाक वगैरे काही राहिलेला नाही। 6-7 घटना नंतर झाल्यात, नागपुरात झाल्यात, बऱ्याच ठिकाणी झाल्यात, त्यांची यादी आहे पण ते वाचणार नाही। अध्यक्ष महोदय, खरं तर आता असं म्हणतात की पुण्यातली लोक पुण्याचा आता उडता पंजाब होत आहे, ड्रग्स माफियांनी पुण्यात थैमान घातलाय, कायदा सुव्यवस्थेचा सगळा बोजवारा उडालाय, वाईट अवस्था पुण्याची झाली। एक शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे, सामाजिक सांस्कृतिक त्याला एक नाव आहे, तिथे बाहेरची मुलं जे शिकायसाठी येतात या पुण्यामध्ये त्यांचे पालक आता चिंतेत आहेत की आमच्या मुलांना पुण्याकडे पाठवावं की नाही। असं कुठलंही स्थळ राहिलं नाही अध्यक्ष महोदय जिथे ड्रग्स मिळत नाही, जिथे नशा केली जात नाही। अध्यक्ष महोदय, प्रश्न असाच येतो की ही कार बिना नंबरनी 6 महिन्यापासून फिरत होती। अध्यक्ष महोदय, अशी पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही कार? जर बिना नंबरची गाडी एका मोठ्या बिल्डरची धनदानग्याची आहे म्हणून
पोलिसांनी सोडलं का त्यांना की फिरू दिली? बिना नंबरची गाडी कोणालाही, आम्ही एखादी नवीन गाडी घेतली तर आम्हाला रस्त्यावर आणता येत नाही. पहिलेच गाडीचा तो आरटीओ सांगतो की आम्ही नंबरच देत नाही, तुम्ही गाडी चालवायचा, जोपर्यंत नंबर असेल रजिस्टर झाल्याशिवाय बाहेर काढायचे नाही. आणि हा सर्रासपणे चालला अध्यक्ष महोदय. आरोपीला जामीन मिळाला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मला तुम्ही कारवाई केली, PI वर कारवाई केली, तिथल्या पोलिसांनी. अध्यक्ष महोदय, यातला खालचं प्रकरण असं आहे, हा लेट होण्याला याला सुद्धा थोडासा पॉलिटिकल याला कारण आहे ना, राजकीय कारण आहे, तेही तपासलं गेलं पाहिजे. कुणाला सपोर्ट करावा आणि कुणाला करू नये. 2 निष्पाप लोकांचा जीव जातो. तरुण भरधाव गाडी चालवतो, ब्लड नमुने बदलण्यापर्यंतची हिंमत जाते. अध्यक्ष महोदय, हे कोणामुळे झालं? 2 डॉक्टरवर कारवाई केली. खरं तर हे ससून ड्रग विकण्याचा, ससून हॉस्पिटल इतकं कलंकित झालंय की ड्रग्ज विकण्याचा आता एक हे अड्डा झालाय असं म्हणतात सगळे लोक. सगळा व्यवहार तिथून होतो. आणि मी माननीय गृहमंत्री महोदयांना लक्षात आणून देतो की तुम्ही जरा माहिती घ्या पुण्यात काय चाललंय. 450 त्या ठिकाणी ओपन टेरेस हॉटेल आहे. प्रत्येक हॉटेलकडून ज्या भागातील कोरेगाव असेल, कल्याण नगर असेल, 5 लाख रुपयाचा हप्ता बांधलाय अध्यक्ष महोदय. 5 लाख रुपये. आणि छोटी मोठी जे काही हॉटेल आहेत त्याच्यात आउटस्कट्सला 75 ते 2.5 लाख रुपये घेतले जातात अध्यक्ष महोदय. आणि पबचा दर तर पहिल्यांदा 5 लाख रुपये. मला हे कळत नाही की एवढा मोठा संपूर्ण व्यवहार चालत असताना ज्या पब्स अनधिकृत चालत आहेत, नियमाचं उल्लंघन करून चालत आहेत, तेथील 27 पबला अध्यक्ष महोदय कुठलाही परवानगा नव्हता. आता बिना परवानगीने 27 पब जर चालत असतील तर पोलीस कमिशनर काय झोपा काढत होते तिथे? त्यांच्यावर कारवाई नको? गेल्या 200 गुंडांची ओळख म्हणजे त्यांनी परेड घेतली. ही परेड होती की ओळख? परेड होती की ओळख होती हा प्रश्न येतो. 200 गुंडांची गेल्या आज कमिशनर आलेत आणि पुण्याची आता कायदा सुव्यवस्था आता एकदम सुसाट होणार. आली, ओळख घेतली, सांगितली ही ओळख, हे परेड होती. नाही, प्रश्न येतो पुण्यातला प्रश्न अध्यक्ष महोदय हा गंभीर झालाय. हा प्रश्न गंभीर आहे अध्यक्ष महोदय. म्हणून मी याच्याकडे लक्ष देतोय. गृहमंत्री महोदय, तुम्हाला तिथे जे काही कमिशनर आहेत, बघा आरोपी, हे 2 आरोपी अमरावतीत का मिळाले? माझा आरोप आहे, आपल्याकडे आमची चौकशीची मागणी आहे. जरा माहिती घ्या. त्या संभाजीनगरमध्ये आरोपी पकडत असताना तिथे काय तोडपाणी झालाय याची माहिती घ्या. कोण होता मध्यस्थी याची पण माहिती घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय. हे वरवर नाही, या प्रकरणामध्ये मोठे अधिकारी सुद्धा पाठीशी, त्या सगळ्या प्रकरणाला लपवण्यामध्ये आणि त्यांना आरोपीला पाठीशी घालण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे अध्यक्ष महोदय. माझी विनंती एवढीच आहे की आज मध्यप्रदेश हे तिथे चाललंय. नॉन टीपीच्या माननीय गृहमंत्री महोदय, नॉन टीपीची दारू सर्रास पुण्यात विकली जाते. सर्रास करोडो रुपयाचा महसूल हा बुडवला जातो. आपण ही जर तपासणीची एक मोहीम घेतली ना आणि ती अचानकपणे सांगून केलं तर सगळं गायब होईल. मी सांगतो आपल्याला, पुण्यातून तुमच्या तिजोरीमध्ये 500-700 कोटी रुपये येतील. इतका हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि या सगळ्यामध्ये ड्रग्सचे हप्ते सुरू आहेत, गुटख्यांचे हप्ते सुरू आहेत, पबचे हप्ते सुरू आहेत, हॉटेलचे हप्ते सुरू आहेत. रेट ठरवून घेतला आहे. काय होईल कायदा आणि सुव्यवस्थेचा पुण्यातला? काय, कोण आपला कायदा हातात घेऊन जाणार नाही? म्हणून माझी विनंती एवढीच आहे अध्यक्ष महोदय. मी काही प्रश्न नाही, प्रश्न असा आहे स्पेसिफिक अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक प्रश्न असा आहे आमचा, या प्रकरणामध्ये एकूणच झालेली आरोपीला पकडल्यानंतर कारवाईमध्ये झालेला विलंब, याला पोलीस कमिशनर जबाबदार आहे. त्यांना आपण राजीनामा द्यायला भाग पाडणार का? तो राजीनामा घेणार का? हा पहिला प्रश्न. आणि इतके दिवस ही नंबर प्लेट नसलेली गाडी चालत होती, यावर आपण याच्या संदर्भात कुणावर कारवाई करणार? आणि आजपर्यंत त्या पब्सवर आणि आता कारवाई झाली, ती कारवाई न करण्याचं कारण काय? आणि यावर यांचा कुणाचा आशीर्वाद होता? त्यांच्यावर कारवाई होईल का?
अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर पुणे हे जे शहर आहे आपली सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेरघर आहे, आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे, आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे. तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे. देशभरात त्याची बदनामी होते. उलट नाही वृत्तपत्र काही छापतात म्हणून जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाही आहे. शेवटी आपल्या राज्यामध्ये सगळं एवढं मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट येतं पुण्यामध्ये येतं. तथापि या घटना घडल्या ते गंभीर आहे, त्याचं गांभीर्य मी नाकारत नाही. कोणी जात नाही, काळजी करू नका. ते तुमच्या काळात गेले ना, आमच्या काळात जाऊ नाही शकत. सोडून द्या. नाना भाऊ, हे जे रोज नरेटिव्ह तयार करण्याची सवय झाली आहे ना, यातनं खोटं बोलायची सवय लागेल. बरं, माझ्या मित्राला खोटं बोलायची सवय लावून घेऊ नका. रोज आपलं खोटं बोलून रेटून बोलाय योग्य नाही आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं, पहिली गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये, म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीन चिट वगैरे द्यायला बसलो नाही, पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका घेतली, अतिशय प्रोएक्टिव्ह. आणि कुठलाही तसूभरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे. तथापि आपण जे सांगितलं, खरं म्हणजे ही अलीकडच्या काळात पद्धत आहे. कोणीतरी एखादा कागद आणतं आणि मग सांगतं, हे बघा रेट कार्ड, हे इतके रेट चाललेले आहेत. असं नसतं. तुम्हाला जास्त माहिती आहे. रेट कार्ड म्हटल्यावर तुम्ही बोलले, तुम्हाला माहिती आहे. नाही, तुम्हाला योग्य बसून माहिती बोलू आहे. नका. हे बघा, हे फार चुकीचं आहे. उपमुख्यमंत्री बोलत असताना असं बसून बोलणं योग्य नव्हे. अध्यक्ष महोदय, तथापि या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल. रोहित पवार. अध्यक्ष महोदय, परंतु रोहितजी, अध्यक्ष महोदय, गाडीच्या संदर्भातला जो मुद्दा उपस्थित केला होता, त्यांनी रजिस्ट्रेशन केलं पण प्रोसेस पूर्ण केली नाही. त्याचा जो रजिस्ट्रेशन नंतर टॅक्स भरायला पाहिजे होता तो भरला नाही. त्यामुळे त्याच्यावरही कारवाई केली आहे आणि 420, 467 चा गुन्हा त्याही संदर्भात दाखल केलेला आहे. आणि हे तपासून पाहण्यात येईल की याच्यामध्ये आरटीओच्या कुठल्या अधिकाऱ्याचं काही संगनमत आहे का. बोला रोहित पवार. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष तुम्हाला संधी दिली, आता बाकीच्यांना बोलू दे की. अध्यक्ष महोदय, देतो तुम्हाला, देतो. बोला. अध्यक्ष, त्यांचा होते देतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हा जर विषय आपण बघितला तो खऱ्या अर्थाने का चर्चेत आला, त्याचं मुख्य कारण म्हणजे तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी हा विषय हातात घेतला, आंदोलनं केली. रवींद्रभाऊ दंगेकर आमदार यांनी सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण खोलात जर गेलो तर याच्यात सिस्टमिक एरर आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने गुन्हा केला तो एका मोठ्या कुटुंबातून होता, पैसेवाल्या कुटुंबातून होता आणि 6 ते 7 डिपार्टमेंट त्या व्यक्तीला मदत करत असताना आपण सर्वांनी बघितलं. एखाद्या गरीबाले जर तिथं काय केलं असतं तर कदाचित त्या बाबतीतली चर्चा सुद्धा तिथं अध्यक्ष महोदय झाली नसते. अध्यक्ष महोदय, इथं जर आपण बोलायचं झालं तर आमचं एवढंच म्हणणं आहे, याच्यामध्ये ड्रग्ज वगैरे बऱ्याच काही केसेस इन्व्हॉल्ड आहेत. अध्यक्ष महोदय, काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी 18 जुलै 2023ला मी एक लक्षवेधी मांडली होती ड्रग्सच्या बाबतीत. फडणवीस साहेबांनी होम मिनिस्टर म्हणून त्याला उत्तरही दिलं होतं आणि उत्तर खरंच चांगलं होतं. अध्यक्ष महोदय, पण फक्त ते उत्तरच राहिलं का एवढीच शंका त्या ठिकाणी मला वाटतं. अध्यक्ष महोदय, कुरिअरचा वापर केला जातो, या संदर्भात ऑफिसचे सॅनिटायझेशन ते करणार, सेन्सिटायझेशन ते करणार असं त्यांनी सांगितलं होतं. अध्यक्ष महोदय, त्या बाबतीत आपण धोरण म्हणून काय केलं असा प्रश्न होम मिनिस्टर साहेबांना या ठिकाणी मी उपस्थित करतो. अध्यक्ष महोदय, जिल्हा अधिकारी यांच्या अंडर अँटी ड्रग कोऑर्डिनेशन कमिटी तयार केली जाईल, ती केली गेली आहे का, त्याची कुठली स्ट्रॅटेजी आहे का, त्याच्याबद्दल आपण पुढे काय करणार आहोत आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची कोऑर्डिनेशन कमिटी ही निर्माण केली, त्याचा काय स्टेटस आहे असा प्रश्न अध्यक्ष महोदय मी इथं होम मिनिस्टर साहेबांना करतो.
त्याच्याबरोबर दहशतवादी पथकाला नोडल एजन्सी हे केलं जाईल, तर अशी एजन्सी केली गेली आहे का, त्याचा कुठला अहवाल आलाय का, एवढंच या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्हाला बोलायचं आहे. आणि याच्यामधून मला असं वाटतं की याची सरकार असो का त्याची सरकार असो, ह्यात पूर्णपणे सिस्टमिक एरर आहे. म्हणजे श्रीमंताचा एखादा व्यक्ती नाही तर कॉन्टॅक्ट असणारा एखादा व्यक्ती सहजपणे याच्यातून सुटून जाऊ शकतो. फक्त लोकांनी हा विषय ताब्यात घेतला. पण उद्या गरीब असू नाही तर श्रीमंत असो, कुणी चूक केली तर त्याला त्या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे. यासाठी आपण ट्रान्सपरंट सिस्टम काय करणार आहोत, असं या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय होम मिनिस्टर साहेबांना प्रश्न करतो. सन्मान्य रोहित पवारजींनी जो मुद्दा उपस्थित केला त्या गोष्टीशी मी सहमत आहे की श्रीमंताचा पोरगा असो का गरिबाचा पोरगा असो, न्याय हा सारखा असला पाहिजे. या केसमध्ये निश्चितपणे ससून हॉस्पिटलमध्ये पैशाचा वापर करून त्या ठिकाणी न्यायाला एक प्रकारे ओरबाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण एक गोष्ट मी लक्षात आणून देतो की पुन्हा पुन्हा आणून देतो, कारण हा एक या ठिकाणी सातत्याने चाललेला आहे सांगणं की लोकांनी ओरड केली, माध्यमांनी ओरड केली म्हणून अशा प्रकारची कारवाई झाली, सत्य नाही. मी तुम्हाला घटनाक्रमाची पुन्हा एकदा वेळ सांगतो की रात्री 2:30 वाजताची घटना आहे. त्याच्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणलाय. 8:30 वाजता गुन्हा दाखल झालेला आहे. 8:30 वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची ती मेडिकल झालेली आहे. मेडिकल मध्ये काही असू द्या, पण त्या ठिकाणी त्याच दिवशी 10:30 वाजता वरिष्ठांनी FIR मधलं जे 304A होतं ते केस डायरीमध्ये 304 करायला लावलं. त्याची वेळ आहे, टायमिंग आहे. आणि मी आपल्याला त्याच दिवशी 12 वाजता ज्युएनाईल जस्टिस बोर्डाकडे केलेला अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की हिनियस क्राईम आहे आणि याला ॲडल्ट म्हणून तुम्ही ट्रीट करा. त्यामुळे हे सगळं जे काही केलेलं आहे हे करत असताना याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठलाही डिले नाही आहे. डिले कुठला आहे तो मी सांगितला की त्यांनी 8:30ला गुन्हा रजिस्टर जो काही केला त्यानंतर मेडिकलला पाठवलं, त्याच्या आधी पाठवायला हवं होतं. आणि अशा प्रकारचा गुन्हा दाखल करत असताना वरिष्ठांना इन्फॉर्म करण्याची पद्धत आहे ती त्यांनी केलेली नाही. ह्या 2 चुका त्याच्यामध्ये आहेत. पण आपण जे म्हणालात निश्चितपणे प्रत्येक गुन्ह्यातनं आपण काही गोष्टी शिकतो. त्यामुळे हे जे काही लूप होल्स आपल्या लक्षात येत आहेत की ज्यातनं कोणीतरी पैशाचा वापर करून त्या ठिकाणी न्याय विकत घेऊ शकेल, पैशाचा वापर करून पुरावे बदलू शकेल, अशा प्रकारचे जे विषय येत आहेत निश्चितपणे त्याच्यामध्ये अधिक कडक कारवाई आपल्याला काय करता येईल. विशेषतः एक गोष्ट यात मला नमूद केली पाहिजे की 1 जुलैपासनं आपले जे नवीन कायदे लागू होत आहेत त्याच्यामध्ये आता लीगल अँड टेक्निकल एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स याला जास्त महत्व दिलेलं आहे. त्या प्रकारची तयारी देखील आपण केली, पण तो वेगळा विषय आहे. पण त्यातनं निश्चितपणे या गोष्टी ॲड्रेस होतील. दुसरा जो आपण ड्रग्सच्या संदर्भात मी जे उत्तर दिलं होतं त्याचा जो रेफरन्स आपण दिला तर त्यात सांगितलं पाहिजे की कुरिअर ऑफिसेसचं सॅनिटायझेशन आणि त्या ठिकाणी व्हिजिट्स मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. जेव्हा आपली चर्चा होईल चर्चेच्या उत्तरात मी आकडेवारी सहित ते सांगेन, पण ते आपण निश्चितपणे केलं. जिल्ह्याच्या समित्या तयार झालेल्या आहेत. समित्यांच्या बैठका त्या ठिकाणी ज्या काही आपण अँटी ड्रग कमिटीज आहेत त्याच्या बैठका देखील त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि ATS नोडल तर त्याच्यामध्ये जे काही केंद्र सरकारचं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, पण ATSला याकरता त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्या हे लक्षात आलं की जे काही विशेषतः कंटेनरने ड्रग्स पाठवायचे असा एक प्रयत्न 3-4 वेळा झाला आणि वरती वेगळ्या गोष्टी आणि खाली कंटेनरमध्ये त्या ठिकाणी ड्रग्ज अशा प्रकारचा जो विषय लक्षात आला. आणि हे विशेषतः आपल्या आजूबाजूच्या देशातनं जे पुश होत आहे आणि म्हणून याला शेवटी कुठेतरी टेरर फंडिंगशी देखील याचा संबंध आहे. म्हणून ATSला देखील याच्यामध्ये आपण जोडून घेतलेलं आहे. केंद्र सरकारनेच ते केलेलं आहे. ATSला देखील त्या ठिकाणी आपण जोडून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे जे कंटेनर्स वगैरे आहेत आता आपल्या पोर्टवर
आतापर्यंत याची आधुनिक एक्सरे मशीन नव्हती, ती पण मशीन आता आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक कंटेनर हा ज्या मशीनच्या माध्यमातून ड्रग्ज डिटेक्ट करता येतात अशा मशीनचा एक्सरे झाल्याशिवाय आता बाहेर जाऊ शकत नाही. अनिल देशमुख साहेब त्यांच्यानंतर येतो. इथे सविस्तर पुण्याच्या घटनेच्या बाबतीत निवेदन दिलं. हिट अँड रनच्या घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घडतात. नागपूरमध्ये कल्पना आहे आपल्याला, चार घटना नागपूरमध्ये घडल्या. एका रितिका मालू ही रामझुला जो आहे तिथे त्या ठिकाणी घटना घडली. अध्यक्षमध्ये रात्री 1:30 वाजता रितिका मालूनी 2 तरुणांना तिथे उडवलं आणि त्यांचा तिथं मृत्यू झाला. याच्यामध्ये अध्यक्षमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ही घटना झाल्यानंतर 7 तासांनी तिथे सॅम्पल घेण्यात आलं. अध्यक्षमध्ये घटना 1:30 वाजताची, सॅम्पल घेतला सकाळी 7:30 वाजता. 7 तासानंतर सॅम्पल घेण्याची काय आवश्यकता होती? घ्यायचं ते सॅम्पल तर लगेच घ्यायला पाहिजे, 1 तास 2 तास 30 नंतर. त्याच नंतर ही घटना झाल्यानंतर त्या महिलेला, त्या तरुणीला घरी जाऊ दिलं. त्यानंतर तिचे वडील तिथे आल्यानंतर अध्यक्ष महोदय तिथला जो PI होता परशुराम भवळ, तिचे वडील आल्यानंतर गळाभेट झाली तिथं स्पॉटवर त्यांची, म्हणजे काही त्यांची जुनी ओळख असेल त्यांची गळाभेट झाली. त्या ठिकाणी त्या गाडीतलं जे दारूच्या बाटल्या होत्या ते फेकण्यात आल्या. तिथं डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स झाला. अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आणली आणि बिना सुप्रतनाम्याची गाडी सोडली. या घटनेच्या बाबतीत गृहमंत्र्यांना माझी विनंती राहील की याची आपण अवश्य चौकशी करावी. ब्लड सॅम्पल 7 तासानंतर का घेण्यात आलं? त्याचबरोबर अध्यक्ष महोदय या ठिकाणी एक ममता आदमाने या 2 तरुणी फिरायला चालल्या होत्या, त्यांना ओला गाडीने उडवलं. 20 दिवसानंतर त्या ड्रायव्हरला पकडलं. या ममता आदमानेवर तिथल्या पोलिसांनी फक्त नोटीस दिला. जो ड्रायव्हर 20 दिवसांनी पकडला त्याला फक्त नोटीस दिला आणि सोडून दिलं. मी जेव्हा पोलीस कमिशनरला भेटायला गेलो त्यांना सांगितलं तुम्ही फक्त नोटीस देऊन का सोडलं? त्याच्यानंतर त्याच्यावर सिरियस कलमा त्यानिमित्तानं त्यांनी लावल्या. रुटीनमध्ये त्यांनी हे सर्व कारवाई करायला पाहिजे. अध्यक्षमध्ये त्याचबरोबर अध्यक्षमध्ये अजून तिसरी महत्वाची केस दिघोरी नाका येथे तिसरी हिट अँड रनची केस झाली. अध्यक्षमध्ये त्या ठिकाणी 3 मृत्युमुखी पडले. एक 4 वर्षाची मुलगी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली. अध्यक्षमध्ये आणि यामध्ये जे आरोपी जे दारू पिऊन होते गाडी चालवणारे त्यांचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं. अध्यक्षमध्ये ब्लड सॅम्पल जे घेतलं ते 3 दिवसानंतर फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवण्यात आलं. आणि ते सुद्धा जेव्हा पत्रकार तिचे जे क्राईम ब्रँचचे पत्रकार आहेत त्यांनी कमिशनरला विचारलं की ब्लड सॅम्पल गेलं का? तर कमिशनरला गेलं रिपोर्टला. पण जेव्हा चौकशी केली तर 3 दिवसानंतर तिथले ब्लड सॅम्पल तिथले जे PI होते विजय दिघे यांनी ते ब्लड सॅम्पल आपल्या डिकीमध्ये ठेवलं आणि विसरून गेले. आता अशा पद्धतीने गंभीर घटना असताना सुद्धा 3 त्यामध्ये मृत्युमुखी पडतात. एक लहान मुलगी 4 वर्षाची मृत्युमुखी पडते आणि PI तिथला ब्लड सॅम्पल आपल्या डिकीमध्ये ठेवतो 3-3 दिवस. अशा पद्धतीनं त्याला ठीक आहे सस्पेंड केलं, पण अशा पद्धतीने ज्या ठिकाणी अशा पद्धतीने कारवाई होते त्याच्यावर कडक कारवाई गृह खात्याने करायला पाहिजे. अध्यक्ष महोदय त्याचबरोबर चौथी घटना घडली. पुरुषोत्तम पुट्टेवार एक टाउन प्लॅनिंगची वरिष्ठ अधिकारी, तिने आपल्या सासऱ्याला त्यांना गाडी तिच्यावर तोडीने मारून टाकलं. अशा पद्धतीने अनेक घटना गृहमंत्रीमध्ये आपल्या नागपूरला झालेल्या आहे. याच्यामध्ये माझी विनंती राहील की रामझुला प्रकरणामध्ये जे 2 आरोपी मृत्युमुखी पडले त्यांच्या घरी जे 2 व्यक्ती मृत्युमुखी पडले त्यांना मी भेटायला गेलो होतो. त्यांनी आपल्याला एक पत्र पाठवलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की आम्हाला गृहमंत्र्यांनी भेटायची वेळ द्यावी. मी आपल्याला विनंती करेन की त्यांना भेट देऊन त्यांचं ऐकून घ्यावं. नंबर 2 ममता आदमानी जी आहे तिच्या आम्ही घरी गेलो होतो भेटायला. अध्यक्ष महोदय ती अतिशय गरीब आहे. 2.5-3 लाखाचं तिच्यावर बिल आहे. मी आपल्याला पत्र लिहून 15 दिवसांनी पाठवलं की कृपा करून राज्य शासनाच्या माध्यमातून ममता आदमाने यांना मदत करावी. ती सुद्धा मदत आपण करावी अशी आपल्याला विनंती करतो. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय अनिल देशमुख साहेबांनी जे मुद्दे समोर आणलेले आहेत त्याच्यावर सविस्तर ब्रीफिंग आता माझ्याकडे नाहीये, नाहीतर मी त्याचंही उत्तर दिलं असतं, कारण आज ही पोर्शे संदर्भातलीच फक्त लक्षवेधी होती. पण त्यांनी जे काही मुद्दे समोर मांडलेले आहेत ते निश्चित गांभीर्याने घेतले जातील. आणि विशेषतः त्यांनी जे सांगितलं की ममता आदमाने यांना जी काही मदत दिली पाहिजे, जरूर ती जी काही मदत आवश्यक आहे ती मदत त्यांना देण्यात येईल. आणि हे जे काही दुसरे विक्टीम आहेत, मी स्वतः त्यांनी वेळ मागितली, मी जरूर त्यांची भेट घेईन. नानाभाऊ, मी माझ्या मित्राचं सगळं उत्तर मी शांतपणे ऐकत होतो. अध्यक्ष महाराज
अध्यक्ष महाराज, ड्रग्सच्या बाबतचं जी भूमिका आहे, जी रोहित पवारांनी उपस्थित केली ती महत्वाची आहे याच्यात. अध्यक्ष महाराज, आपल्याला अध्यक्ष महाराज त्यांनी तिथं बिअर बार मध्ये दारू पिली वगैरे सगळ्या गोष्टी रेकॉर्डला आल्यात, पण अध्यक्ष महाराज याच्यामध्ये दारूपेक्षा हा ड्रगचा जास्त इन्व्हॉल्व आहे. आणि हा ड्रग विषय हा इतका डेंजर आपल्या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. ते नाशिकमधून ललित पाटील आणि मग त्याचं नातं यांच्याकडे खातं वाटतं ना, बोर्ड दाखवते यांच्याशी नातं असं नाही म्हणत ललित पाटलाचं, पण ससूनशी नातं फार जोडलं गेलं अध्यक्ष महाराज. आणि या घटनेमध्ये ससूनचं नातं मोठ्या प्रमाणात आलं. हे ससून हॉस्पिटलमध्ये असं काय, हे डॉक्टर तावडे कोण, डॉक्टर तावरे कोण, हे असे विद्वान लोक सरकारच्या आशीर्वादाने बसलेले आहेत. कारण की अध्यक्ष महाराज ते पत्र पण आहेत, ते आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत मीडियामध्ये. फॉरेन्सिक लॅबचं आपण मान्य उपमुख्यमंत्री गृहमंत्री आपण उत्तर दिलं. एका मंत्र्याला क्लीन चिट देता असताना तुम्ही, मी पत्र दिलं फॉरेन्सिक लॅबला, अजूनपर्यंत तो रिपोर्टच नाही आला. तुम्ही त्या एका मंत्र्याला तुमच्या मंत्रिमंडळात असलेल्या, तुम्ही विरोधी पक्षात असताना त्यांच्याबद्दलचा खूप आवाज उचलला होता, पण आता तुमच्या मंत्रिमंडळात आहे, त्याचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट अजूनही आला नाही, तुम्ही क्लीन चिट देऊन टाकला. तर मग अध्यक्ष महाराज, माझा मुद्दा असा आहे, या घटना ड्रग मध्ये घडतात आहेत, ह्या घटना ड्रग मध्ये घडतात आहेत. हा ड्रगच हा विषय जो आहे हाच महत्वाचा अध्यक्ष महाराज. मगाशी माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी त्याच विषयाला की हे पब मध्ये ही दारूपेक्षा अध्यक्ष महाराज सगळ्यात जास्त ड्रगचा वापर केला जातोय आणि हे तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून आणि ड्रग कुठून येतोय, काय होतंय, त्याचं आता मी तुम्हाला माहिती द्यायचं काही कारण नाहीये. नाही तर तुम्ही म्हणाल की खोटं बोलता, रेटून बोलतात, नेरेटिव्ह बनवता, पण आम्ही करत नाही. ते मुंद्रातून येतो, गुजरातमधून येतो, सगळ्यांनाच माहिती आहे. माझा अध्यक्ष महाराज एवढंच म्हणणं आहे, ह्या काही विषय मी याला आरोप आणि हेतू आरोप करतो असं नाही, हा महाराष्ट्राला कलंक आहे अध्यक्ष महाराज. पुण्यासारख्या शहरामध्ये, एज्युकेशन हबमध्ये आणि एका सांस्कृतिक शहराला अशा पद्धतीचा कलंक लागणं, मग अशा या भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्था आणि कोण त्याच्या पाठीशी नेमकं आहे. कारण की याच्यामध्ये, या घटनेमध्ये अजून पुन्हा अध्यक्ष महाराज, हे पोलिसांनी खाली जी कारवाई, जे माननीय उपमुख्यमंत्री मगापासून सांगतात आहे, राजकीय व्यवस्थेचा दबाव त्याच्यावर सातत्यानं होता. हा कोण होता राजकीय व्यवस्थेचा दबाव आणणारा, हे सगळे. कारण की महाराष्ट्रासमोर हे प्रश्न सगळे निर्माण झालेले आहेत. या सभागृहाच्या माध्यमातून स्पष्टता माननीय गृहमंत्र्यांनी मांडावी, ड्रगच्या बाबत मांडावी. हा डॉक्टर तायरे, त्याला कोणाचा आशीर्वाद होता, तुमचा नव्हता. डॉक्टर काय असतील तिथं जे ससून मधले, हा ससूनचा ड्रगशी काय नातं, व्हीआयपी ट्रीटमेंट ललित पाटलाला हे कशासाठी दिलं गेलं होतं. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, हा ससून हॉस्पिटल सुद्धा हे जे आहे हे या सगळ्या ड्रग व्यवस्थेशी आणि रक्तबदलामध्ये, आणि अध्यक्ष महाराज हा रक्त नमुना तपासायचा ना अध्यक्ष महाराज, त्याला मी तुम्हाला सांगतो, अजून आताही सांगतो, त्याला दारू त्याच्यामध्ये येणार. कारण की त्याच्यामध्ये कोर्टामध्ये काय होतं, आपणही वकिलात अध्यक्ष महाराज, दारू पिलेला आहे तर त्याला तर माफच केलं जातं नंतर काही, आणि मुद्दाम थोडी मारलेलं आहे, ते नंतर काय होतं आपल्याला माहिती आहे. पण ड्रग हा विषय जो अध्यक्ष महाराज त्याच्या रक्त नमुन्यात येणार नाही अध्यक्ष महाराज, हेच आम्हाला संशय आहे. आणि म्हणून त्याची स्पष्टता या ठिकाणी करावी. आणि महाराष्ट्राला लागलेल्या या ड्रगचा कलंक, ससून हॉस्पिटलचं नातं आणि ह्या व्यवस्था, याच्याबद्दलचं स्पष्टीकरण माननीय उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं. ठीक. माननीय अध्यक्ष महोदय, अर्धा तास पहिल्यांदा तर याच्यावर कुठलाही राजकीय दबाव असता तर एवढी कारवाई कधी झालीच नसती. आणि ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर श्रीहरी हळनोर, डॉक्टर अजय तावरे आणि अतुल घाटकांबळे या सगळ्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि नाना भाऊ, मला काय बघा, राजकारणात गेलो होतो मी मागच्याही वेळेस, ललित पाटील प्रकरण कुठे सुरू झालं ते सांगितलं होतं मी, कसं त्याचं पत्र, त्याला आयुक्तांनी तेव्हाच्या कोणाला पत्र लिहिलं होतं, तरी ते पत्र कसं इग्नोर झालं, तो कधी ऍडमिट झाला, सगळं सांगितलं. मला असं वाटतं की हे जरा राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी काही आपली नवीन पिढी आहे, या नवीन पिढीला हा जो काही ड्रग्सचा विळखा या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि
सगळ्यात यातलं महत्वपूर्ण काय आहे तर पूर्वी बाहेरून ड्रग्ज वगैरे आणावे लागायचे. अलीकडच्या काळामध्ये केमिकल ड्रग्ज तयार होत आहेत आणि ते आपल्याकडेच तयार होतात. आता आपण ज्यावेळेस मोठा कुरकुमला कारखाना किंवा ते गोडाऊन हे काढलं त्या ठिकाणी ते तयार करत होते आणि त्याचं नेटवर्क जे निघालं ते असं निघालं की जवळपास म्हणजे त्या ठिकाणी 3600 कोटीचा माल आपण जप्त केला. त्याचं 48 तासात जेव्हा फॉरवर्ड लिंकेज झालं तिथे तयार होऊन तो दिल्लीला जायचा. दिल्लीमध्ये खाण्याचे जे काही पदार्थ आहेत त्याच्या पॅकेजिंगमध्ये तो पॅक व्हायचा आणि परदेशात जायचा. आता तो सगळं आपण शोधून काढलं, मग नंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिलं. आता त्याचे अनेक देशातल्या लिंक्स या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोनी काढलेले आहेत. मुळामध्ये हा केवळ आपल्यापुरतं मर्यादित राहिलेला नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर आज मोठ्या प्रमाणात या संदर्भातले व्यवहार होत आहेत आणि म्हणूनच पहिल्यांदा केंद्र सरकारने सगळ्या राज्यांची एकत्रित या संदर्भात बैठक घेतली, एकत्रित स्ट्रॅटेजी तयार केली. त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून ह्या ज्या काही कमिट्या तयार केलेल्या आहेत आणि मग पहिल्यांदा इंटेलिजन्स या संदर्भातलं एक वेगळं युनिट तयार केलं की जे यातलं इंटेलिजन्स जमा करतं आणि राज्यांना सांगतं. म्हणजे आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोऑर्डिनेशन चाललेलं आहे, केंद्राचं आणि राज्यांचं चाललेलं आहे. ते इंटेलिजन्स आल्यामुळेच आज आपण वेगवेगळ्या कारवाया करू शकतोय. म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हापासनं ही झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केली आहे मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या. ठीक आहे, जे कारवाया जे काही झाल्या आहेत ते काही एका दिवसात उगवलेले लोक नाही आहेत. पण आता या संदर्भात पोलिसांनाही आपण सांगितलेलं आहे की आणि केलंही आपण. ललित पाटील प्रकरणात आपण बघितलं असेल की ड्रग्सच्या केसमध्ये जर पोलिसांचं इन्व्हॉल्वमेंट दिसलं तर केवळ सस्पेन्शन नाही तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल. तशा प्रकारे बडतर्फ आपण केलेला आहे. त्यामुळे ही पॉलिसी आपण केली आहे. निश्चितपणे अजून खूप काम करावं लागेल. हे एक आव्हान आपल्यासमोर आहे. आव्हान नाही असं म्हणून ते टाळता येणार नाही, पण त्या संदर्भात सरकार निश्चितपणे या आव्हानाचा मुकाबला करण्याकरता त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्नरत आहे. आता पुढे जाऊया. पाऊण तास झाला. शेवटचा प्रश्न जितेंद्र आव्हाडजी, शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, हा खरंच गंभीर विषय होता. आपण ज्या डॉक्टर तावरेंचं नाव घेतलं, उपमुख्यमंत्री महोदय तावरे, त्यांनी अटक केल्या सांगितलं की मला माझं तोंड उघडावं लागेल. मला वाटतं त्यांचं तोंड उघडण्यासाठी आपण नार्को टेस्ट करावी आणि त्याला आपण मान्यता द्यावी. पण ह्याच्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न जो अजूनपर्यंत अनुत्तरित राहिला आहे तो म्हणजे पोलीस स्टेशनला आणि पोलीस कमिशनरला फोन कोणाकोणाचे गेले होते. त्याच्यामध्ये कुठली राजकीय, आपण देवेंद्र भाऊ स्पष्ट बोलणारे, स्वच्छ सांगणारे, सत्य सांगणारे गृहमंत्री म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रात. त्यामुळे हे सगळं बोलत असताना आपल्याकडनं महाराष्ट्राला सत्याची अपेक्षा आहे की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हा बीजेपीचा नेहमी आवडता सब्जेक्ट राहिलेला आहे की राजकारणाचं गुन्हेगारीकरण व्हायला नको. असं असताना ह्या पोलीस स्टेशनला किंवा कमिशनरला कुठल्या मंत्र्याचे आणि कुठल्या आमदारांनी टावरेवरती तसेच पोलीस स्टेशनवरती दबाव आणले होते. कॉल रेकॉर्ड्स आहेत, अमितेश कुमार यांनी स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत. तर आपण या सभागृहाला आणि या सभागृहाद्वारे महाराष्ट्राला ही माहिती द्यावी की कोणी त्या पोलीस स्टेशनला आणि कलेक्टर आपला पोलीस आयुक्तांना या गुन्ह्यासंबंधी फोन केले होते. आणि बिरघर बिर्याणीवर का देण्यात आले हो साहेब? पोलीस आयुक्तांना किंवा पोलीस स्टेशनला कुठल्याही मंत्र्याने फोन केलेला नाही. हे निश्चित आहे की जेव्हा ही घटना घडली स्थानिक आमदार हे पोलीस स्टेशनला गेले होते. त्यांनी स्वतः ते आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी हे सांगितलंय की मी त्या कंपनीतच काम करायचो, त्यांच्या वडिलांनी मला सांगितलं, मी गेलो. त्या ठिकाणी सीसीटीव्हीचा रेकॉर्ड आहे. ते पोचल्यानंतर जवळपास 35 मिनिटांनी पीआय तिथे पोचले. त्यानंतर 15 मिनिटं त्या ठिकाणी ते पीआय कडनं त्यांनी पीआयशी चर्चा केली. पीआय कडनं त्या संदर्भात सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर ते तिथनं निघून गेलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त कोणीही दबाव आणलेला नाही.
कोणाचाही फोन रेकॉर्ड नाही. लक्षवेधी क्रमांक 2, 3 आणि 5 पुढे ढकलण्यात येत आहेत. आता लक्षवेधी क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 4. खूप वेळ झाला. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोट सापडल्याचं एक भयंकर घटना मुंबईमध्ये समोर आली. त्या संदर्भातली ही अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे. सरकारने उत्तर फार विस्तृत दिलंय. सकारात्मक उत्तर देण्याचं सरकारचा प्रयत्न आहे. हे खरं आहे की या व्यक्तीने जे स्वतः डॉक्टर आहेत त्यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी या संदर्भातली तातडीने कारवाई केली, चौकशी केली आणि या संदर्भातले गुन्हे दाखल केले. उत्तरामध्ये FDA डिपार्टमेंटने काय काय केलंय, अन्न व औषध प्रशासन डिपार्टमेंटने काय काय केलंय याचं उत्तरं दिलेली आहेत. परंतु त्या व्यक्तीला आईस्क्रीम मध्ये मानवी बोट मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने पहिली तक्रार त्या कंपनीकडे ऑनलाईनच्या माध्यमातून कंपनीच्या वेबसाईटवर केली. पण त्या कंपनीने या तक्रारीची दखल घेतली नाही. व्यक्ती सुशिक्षित असल्यामुळे, सामाजिक जाणीवा असल्यामुळे मग ते पोलीस स्टेशनला गेले आणि त्या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. आणि त्यामुळे मी फार या संदर्भात विस्तृत याची माहिती न देता मी 2-3 प्रश्न या निमित्ताने उपस्थित करतोय. उत्तरामध्ये म्हटलंय प्रोडक्शन मॅनेजरवर गुन्हा हा दाखल केलाय. माझ्या माहितीनुसार प्रोडक्शन मॅनेजरवर अद्याप तो गुन्हा दाखल केलेला नाहीये. आणि याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्याने कंपनीला हे सांगितलं की माझा बोटाचा भाग त्या ठिकाणी त्या यंत्रात सापडला. त्यानंतर त्या सगळ्या बॅचचं आईस्क्रीम त्या ठिकाणी रिकॉल करण्याचं काम या फॉर्च्यून डेअरीने, म्हणजे आईस्क्रीम कोण बनवत आहे, फॉर्च्यून डेअरी, त्यांचा ब्रँड कुठला आहे, वायको नावाची कंपनी, त्या कंपनीचा ब्रँड आहे यमो. आणि त्यामुळे सर्वच्या सर्व प्रोडक्शन हे तात्काळ रिकॉल करण्याची आवश्यकता होती, ते त्या कंपनीने केलं नाही. आणि त्यामुळे केवळ अधिकाऱ्यांवर नाही तर या दोन्ही कंपन्यांच्या मालकांवर अन्न व औषध प्रशासन डिपार्टमेंट पोलिसांच्या मार्फत गुन्हा दाखल करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्याचबरोबर ऑनलाईन तक्रार केल्यानंतर कंपनीने दखल घेतली नाही, त्या संदर्भात काय आपण कारवाई करणार याचं उत्तर अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर हा प्रश्न सर्वसामान्य लोकांशी दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. ॲपवरनं फूड मागवणं हे अनेकांच्या जीवनाचा नित्य भाग आहे. आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये हे काम करण्याकरता, या कामावर नजर ठेवण्याकरता पुरेसा अधिकारी वर्ग नाहीये. आणि त्यामुळे आता किती पदं रिकामी आहेत आणि ती पदं तुम्ही कधीपर्यंत भरणार, असे माझे आपल्याला 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, हा जो आईस्क्रीमचा लायसन्स देण्यात आलेला आहे हा केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि त्यांच्या अख्यात्यामध्ये असलेला हा लायसन्स असल्यामुळे त्याच्यामध्ये राज्य सरकारचा थोडा जरा कमी पडतो कारवाई करण्याकरता. त्या दृष्टिकोनातून जे काही आम्ही विस्तृत रूपाने आम्ही सगळं माहिती दिलेलं आहे. परंतु इथे जे सांगण्यात आलेलं आहे की आपण जे असिस्टंट ऑपरेटर ओमकार पोटे त्यांचा जे अंगठीचं जे सापडलं आईस्क्रीममध्ये, त्या दृष्टिकोनातून जे संबंधित ऑपरेटर होते आणि जे अधिकारी होते त्या 2 अधिकाऱ्यांवर आपण कारवाई केलेली आहे. आणि मी बोलतो ना,
कंपनीवर काय कारवाई करायचं तेही बोलतो, परंतु जे कारवाई जे करायचा होता, जे इमिजिएट ज्या जागेवर जे लोक होते दोघांवर आपण कारवाई केलेलं आहे, ते 3 गुन्हे आपण दाखल केले आहेत त्यांच्यावर आणि त्या दृष्टिकोनातून ते कारवाई झालेलं आहे. परंतु तिथलं जे जनरल मॅनेजर होते ते जनरल मॅनेजरनी त्यांना सांगितलं होतं की हे सगळं जे झालेलं आहे हे ताबडतोब स्टॉप करा, ते साफ करा, हे काय तुम्ही बाहेर विकायला काढू नका अशा प्रकारचं डायरेक्शन दिल्यानंतर सुद्धा या दोघांनी जे दिशाभूल केले, ते कारवाई केलं नाही, त्यांनी ते स्टॉप ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे होतं, त्यांनी केलं नसल्यामुळे ह्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. कारण की ते निदर्शनास आल्यानंतर जनरल मॅनेजरने त्यांना ताकीद दिलं की हे तुम्ही सगळं स्टॉप केलं पाहिजे आणि काय विक्री करू नका असं प्रकारचं त्यांनी हे कारवाई आपण केलेलं आहे. तर त्या कारवाई आता ह्या दोघांवर होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आपण सस्पेंड केलेलं आहे लायसन्स त्यांचा. आणि हे आता अशा प्रकारचं आता जे आलेलं आहे, आता आपल्याकडे आपलं DNA टेस्ट केल्यानंतर ते आपल्याला माहीत झालं की हे त्याच लेबरचं काम असल्यामुळे तर आपण ते आता स्टॉप ॲक्टिव्हिटी दिलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून हे काम झालेलं आहे. दुसरा म्हणजे जे आपण सांगितलं की जे अधिकारी जे आता UPSCच्या माध्यमातून आपण त्यांच्या परीक्षा झालेल्या आहे, आता मला वाटते की आता 2-3 महिन्यामध्ये त्यांचं ते UPSCच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचा नेमणूक केल्या जाईल, अशा प्रकारचा सुद्धा कारवाई लवकरात लवकर करणार आहोत, हे सुद्धा या निमित्ताने सांगू इच्छितो. कॉल करायची आवश्यकता होती. त्या कर्मचाऱ्याने तो प्रकार घडल्यानंतर मॅनेजमेंटला कळवलं. माननीय मंत्री महोदय काय उत्तर देत आहेत, त्यांच्या जनरल मॅनेजरने त्याच्या खालच्या अधिकाऱ्याने सांगितलं आणि तरी त्यांनी ऐकलं नाही. म्हणजे यात कंपनीचे डायरेक्टर्स, कंपनीचे मालक यांचा काही संबंध नाही. आणि जेव्हा त्या व्यक्तीने ऑनलाईन कंप्लेंट केली त्याच्या संदर्भात कुठलीही दखल कंपनीने घेतली नाही. घटना 2 दिवसानंतर ती व्यक्ती मालाड पोलीस स्टेशनला गेली. पोलिसांनी दखल घेतल्यानंतर, पोलिसांनी FIR केल्यानंतर मग अन्न आणि प्रशासन, औषध प्रशासन खात्याला जाग आलेली आहे. आणि त्यामुळे मंत्री महोदयांनी स्पष्ट उत्तर द्यावं, मालकांवर गुन्हे दाखल करणार की नाही, आणि ही जी मधली कंपनी आहे त्या कंपनीचा परवाना सुद्धा निलंबित करणार किंवा नाही, अशा 2 प्रश्नांची स्पेसिफिक उत्तरं त्यांनी द्यावीत. याच्यामध्ये मी या अगोदरच मी सांगितलेलं आहे की जनरल मॅनेजर तिथे हजर होता, त्यांनी सगळं त्यांना सूचना केलं की आपण हे ताबडतोब बंद केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ते बंद करण्याच्या दृष्टिकोनातून त्या लोकांनी केलं नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा आपण दाखल केलेला आहे. कारण की त्यांनी जे जवळजवळ 1830 जे बक्षे होते ते त्यांनी तिकडे बाहेर पाठवलं आणि त्याच्यानंतर आपण जे रिकॉल केलं, जवळजवळ 1500 आपण रिकॉल केलेलं आहे आणि रिकॉल करून ते सगळं आपण डिस्पोज ऑफ केलेलं आहे. आणि जे काही आपलं ते 330 होते ते सगळं बाजारामध्ये विक्रीला गेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येत नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण कारवाई, आपण मालकाचा काही संबंध येत नाही. कारण की जिथे जे जनरल मॅनेजर होते त्यांनी कारवाई केलं, ताबडतोब ॲक्शन घ्यायला सांगितलं, त्यांनी ॲक्शन त्या लोकांनी घेतलं नसल्यामुळे ते ताबडतोब त्यांना आपण कारवाई केलं. आणि हे जे लायसन्स आहे ते आपण आपलं केंद्र सरकारचं असल्यामुळे केंद्र सरकारने त्याला सस्पेंड केलेलं आहे. माननीय मंत्री महोदय जे उत्तर देत आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिकली एक प्रश्न भातकळकरांचा असा होता की हल्ली सर्रास फूड हे जे आहे ते ॲपवरती मागवलं जातं आणि ॲपवरती मागवल्यानंतर अशा पद्धतीने जे फूड घरामध्ये येतं त्याच्यावरती सरकारी कोणतीही नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही. हे अत्यंत भयावह आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टी घडू नये म्हणून जी भरती करणं आवश्यक आहे, ज्या गोष्टी सरकारकडनं, राज्य सरकारकडनं करणं आवश्यक आहे, त्याबद्दल सरकार किती दिवसात निर्णय घेणार आहे आणि भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून कोणते निर्बंध लावणार आहे याची माहिती या सभागृहाला माननीय मंत्री महोदयांनी द्यावी. जे अधिकाऱ्यांचं जे आपल्याला नेमणूक करायचं, जवळजवळ आपण MPSCचे 192 जागांचा आपण परीक्षा पूर्ण झाला आणि त्या दृष्टिकोनातून इंटरव्ह्यू वगैरे सगळं आपण घेतलेलं आहे आणि जवळजवळ 81 ड्रग इन्स्पेक्टरचा मागणी आपण UPSCकडे केलेलं आहे की ताबडतोब आपण नेमणूक करा, म्हणजे आदेश द्या. त्या दृष्टिकोनातून ते लवकरात लवकर मला वाटतं 1-2 महिन्यामध्ये ते होऊ शकेल आणि ते होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे जे ऑनलाईन जे आपण लोक मागवतात त्याच्यामध्ये काय आपल्याला दुरुस्ती करता येईल या दृष्टिकोनातून जरूर आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ आणि त्याचा कसं काय आपला इम्प्रूव्हमेंट करता येईल त्या दृष्टिकोनातून जरूर आपल्या जे सूचना असतील ते आम्ही विचार करू. जोरगेवारजी बोला.
हे तो जोरगेवारजी बोला, नाही बोलायचं. ही अतिशय गंभीर अशी घटना झालेली आहे. एकंदर आईस्क्रीमच्या बाबतीमधली झालेली घटना ही उघडकीस आलेली आहे. परंतु अनेक हजारो प्रकारचे वस्तू खाद्यपदार्थ हे विकल्या जातात आहे आणि त्यामध्ये सुद्धा असं वारंवार दिसलं, एक ते जागरूक नागरिक होते, डॉक्टर होते म्हणून ती सगळी गोष्ट पुढे